नमस्कार मित्रांनो, स्टडी मॅथ या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आणि सोबतच स्टडी ऑफ अकॅडमीमध्ये नव्याने तुमच्यासाठी एक नवीन बॅच घेऊन आलेला आहोत. त्याबद्दल फक्त 1 मिनिट तुम्हाला सांगणार आणि लगेच सेशन सुरू करणार आहोत. ॲडमिशन ओपन करण्यात आलेले आहे 7709119501 किंवा 8080756971 या 2 नंबरपैकी कुठल्याही नंबरवर तुम्ही जर मला कॉन्टॅक्ट केला तर निश्चितचपणे तुम्हाला नवीन जे बॅच स्टार्ट करण्यात आलेले आहे फास्ट ट्रॅक TIT 2022 बॅच आहे, जे की क्लासमध्ये सध्या ऑल सब्जेक्टसाठी बॅच सुरू आहे. मात्र ही सेकंड बॅच आहे फास्ट ट्रॅक टेटची, लवकरच सुरू होत आहे. म्हणजेच ती आपण परवापासून सुरू करत आहोत. आजची तारीख आहे 6, 7, 8, 9 तारखेला, म्हणजेच एक दिवस पुढे 9 तारखेपासून आपण ती सुरू करत आहोत. तेव्हापर्यंत तुमचे ॲडमिशन घेणे सुरू आहे. ॲडमिशन तुम्ही लवकरात लवकर कराल अशी अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो. तुम्हाला फक्त त्याचा टायमिंग मी सांगत आहो. डेली ॲट इव्हिनिंग सेशनला ती बॅच आहे 7 ते 8, म्हणजे डेली 1 तासाची बॅच आहे. 1 तासाच्या बॅचमध्ये सुपर 30 ज्या पद्धतीने इथे आहे त्या ठिकाणी सुपर 60 असणार आहे. ओके, चला आता क्वेश्चन नंबर फर्स्ट. सूचना देण्यात आलेली आहे. या प्रश्नामध्ये 2 विधानानंतर 2 निष्कर्ष येतात, ज्यांना 1 आणि 2 असे अंकित केले आहे. जरी सामान्यपणे माहीत असलेल्या तथ्यांबरोबर जुळत नसले तरी खालील विधाने बरोबर आहेत असे समजून योग्य उत्तर लिहा. आता काय देण्यात आलेल्या सूचनेमध्ये ते सर्वप्रथम आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. या प्रश्नामध्ये 2 विधाने देण्यात आलेली आहे. निवेदनामध्ये 2 विधाने देण्यात आलेली आहे आणि ते 2 निष्कर्ष त्याच्या खाली आहे. म्हणजे खाली निष्कर्ष आहे, निवेदन आणि निष्कर्ष. या निवेदनामध्ये 2 विधाने आहेत आणि निष्कर्षामध्ये 2 विधाने आहेत आणि ते 1 आणि 2 ने अंकित करण्यात आलेले आहे. म्हणजे निष्कर्ष कशाने अंकित करण्यात आलेले आहे? 1 आणि 2 ने अंकित करण्यात आलेले आहे. दॅट्स इट, क्लिअर. जरी सामान्यपणे माहीत असलेल्या तथ्यांबरोबर, इथून खूप महत्त्वाचं आहे, जरी सामान्यपणे माहीत असलेल्या तथ्यांबरोबर जुळत नसले तरी खालील विधाने बरोबर आहेत असे समजून तुमचे योग्य उत्तर लिहायचे आहे. आता तथ्य काय असतं? सर्व महिला मंत्री आहे आणि सर्व मंत्री साधे आहे. आता सर्व मंत्री साधे असतात का? कोणी हायफाय असतं, कोणी वायफाय असतं, कोणी फायफाय असतं. म्हणजे मंत्री म्हटलं की त्याच्यावाले गुणापेक्षा जास्तच काहीतरी असतं. म्हणून हे जे आहे सर्व मंत्री साधे आहेत हे सामान्यपणे मान्य कुणाला नसतं. म्हणून त्यांनी इथं एक स्टेटमेंट दिलेलं आहे, जरी सामान्यपणे माहीत असलेल्या तथ्यांबरोबर जुळत नसले तरी खालील विधाने बरोबरच आहेत असे समजून तुमचे योग्य उत्तर लिहायचं आहे. इथे काही का असो, ते जनरली जर जुळत नसेल तर नका जुळू देऊ. फक्त आपण इथे जे आहे तेच फक्त फायनल मानायचं आहे. ओके, सर्व महिला मंत्री आहे म्हणजे कॉन्ट्रोवर्सी काहीच करायची नाही, टीकात्मक काही भाष्य करायचं नाही. जे या विधानामध्ये आहे तेच आपल्याला घ्यावं लागेल. पहिलं विधान काय आहे? सर्व महिला मंत्री आहे आणि दुसरं विधान आहे सर्व मंत्री साधे आहे. निष्कर्ष आहे सर्व महिला साध्या आहेत आणि सर्व मंत्री साधे आहे. यावर तुम्हाला ABCच्या स्वरूपात सांगतो. बघा कसं असतं. जर आपण म्हटलं सर्व A हे B आहेत, ओके, आणि सर्व B हे C आहेत, म्हणजेच याच्या स्वरूपात ते आहे. A म्हणजे या ठिकाणी महिला देण्यात आलेली आहे A. 2 B म्हणजे या ठिकाणी मंत्री देण्यात आलेला आहे B. आणि C म्हणजेच या ठिकाणी C म्हणजेच साधे देण्यात आलेले आहे. ओके, आता क्लिअर झालं. आता याची आपण अरेंजमेंट कशी करणार आहोत ते लक्षात घ्या. सर्व A हे B आहे, म्हणजे सर्व A हा जर A मानला आपण, याला जर आपण A मानला, ओके, तर सर्व A हे काय आहे? B आहे. ओके, सर्व B आहे. आणि दुसरं काय म्हणते दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये? सर्व B हे C आहेत. ओके, सर्व B हे C आहे, म्हणजे सर्व B हे C आहे. याच्यावरचा राऊंड येणार आहे Cचा. मतलब काय झालं की सर्व A हे B आहेत, सर्व A हे B आहेत आणि सर्व B हे C आहेत. हे 2 निवेदनामध्ये दिलेले विधाने आहेत. त्यावरून आपण एक डायग्राम काढली, सेम टू सेम इथे सुद्धा तशीच पोझिशन आहे. मात्र याच्यावरून निष्कर्ष किती निघू शकतात आणि ते निष्कर्ष बिलकुल 100% राईट असतात. पहिला निष्कर्ष 1. याच्या व्यतिरिक्त आता याला निग्लेक्ट करा, कारण हे आपण या स्वरूपात मांडलेलं आहे. या ठिकाणी आता सर्व A हे B आहे आणि सर्व B हे C आहे. तर आपण असं म्हणू शकतो
की सर्व ए हे सी आहेत. ओके बघा, सर्व ए हे बी आहेत, सर्व बी हे सी आहेत, या ठिकाणी दिलेलंच आहे. म्हणजे हे दोन निष्कर्ष नसून ते दोन निवेदन झाले. तिसरं निवेदन आपण निष्कर्षामध्ये टाकू शकतो की सर्व ए हे सी आहेत, म्हणजे सर्व ए हे सी आहेत. झालं क्लिअर? देन याच्यावर लक्ष देऊ नका आता, फक्त हे लक्षात घ्या. म्हणजे सर्व ए हे सी आहेत. इकडून वर जात असताना सर्वचा उपयोग करायचा. सर्व ए हे बी आहे, सर्व बी हे सी आहे, आणि आता म्हणायचं सर्व ए हे सी आहे. ओके, झालं, सर्वाच्या संदर्भात झालं. आता खालून वर आपण गेलो, सर्व ए हे बी आहे, सर्व बी हे सी आहे, आणि सर्व ए हे सी आहे. ओके झालं, म्हणजेच 1 2 3 एक निष्कर्षामध्ये गेलं. आता उलट यायचं. उलट येताना काहीचा प्रयोग करायचा. काही सी हे बी आहेत, काही सी हे बी आहेत, म्हणजे दुसरा निष्कर्ष येतो काही सी हे बी आहेत. ओके, काही सी हे बी आहेत. देन काही बी हे ए आहेत. तिसरं अगदी आता बी सी, काही सी हे बी आहेत म्हटलं, आता काही बी हे ए आहेत असं म्हणावं लागेल. काही बी हे ए आहेत. झालं, म्हणजे दोन आपण असं खाली आलो. पुन्हा आपल्याला असं म्हणावं लागेल काही सी हे बी आहेत, काही बी हे ए आहेत. आता डायरेक्टली सुडी मारू, काही सी हे ए आहेत, काही सी हे ए आहेत, काही सी हे ए आहेत. बघा काय झालं. ज्यावेळेस आपल्याला दोन निवेदनं दिले त्यावरून आपण डायग्राम तयार केली. प्रथमतः एचा राऊंड काढला, म्हणजे सर्व ए हे बी आहे असं म्हटलं, म्हणजे एच्या डोक्यावर एच्या भोवताली बी टाकला, आणि सर्व बी हे सी आहे म्हणून सीचा राऊंड त्याच्या भोवताली टाकला. आता याच्यामध्ये दोन निवेदनामध्ये ऑलरेडी दिलेलंच होतं, सर्व ए हे बी आहे, सर्व बी हे सी आहेत. आता आपण काय म्हटलं डायरेक्टली, सर्व ए हे सी आहे, कारण की खालून वर जात असताना सर्वचा उपयोग करायचा आहे, वापर करायचा आहे, म्हणून आपण सर्व ए हे सी आहेत असं म्हटलं. आता वरून खाली येत असताना स्टेप बाय स्टेप यावं लागते, आणि त्यावेळेस काहीचा शब्दप्रयोग करावा लागतो. काही सी हे बी आहेत, काही बी हे ए आहेत, आणि डायरेक्ट उडी मारायची, काही सी हे ए आहेत. बघा, काही सी हे बी आहेत, काही बी हे ए आहेत, आणि काही सी हे ए आहेत. अशा प्रकारे आपण निष्कर्ष काढले. म्हणून असेच निष्कर्ष याच्यामध्ये सुद्धा येणार, सेम टू सेम येणार. ओके, हे तुम्हाला कळलं असेल. देन हेच जर आपण इथे या ठिकाणी जर घेतलं तर या ठिकाणी महिला, सर्व महिला ह्या काय आहे, महिला, सर्व महिला या काय आहे, मंत्री आहे, मंत्री, आणि सर्व मंत्री हे काय आहे, साधे आहे, साधे आहे. ओके, आता एक 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 तुम्हाला सांगतो, तोंडी सांगतो काय होणार आहे. इथं पहिलं विधान बघा काय होणार, सर्व महिला हे मंत्री आहे, सर्व मंत्री साधे आहे, इथंच दिलेलं आहे. आता देन दुसरं काय होतं की सर्व महिला ह्या साध्या आहेत. डायरेक्टली उडी मारली आपण इथे, सर्व महिला ह्या साध्या आहेत, म्हणजे ए टू सी ची उडी मारली, सर्व ए हे सी आहेत, म्हणजे सर्व महिला ह्या साध्या आहेत. सो इथं आपण लिहिणार आहोत सर्व महिला या साध्या आहेत, साध्या आहेत किंवा साध्या आहेत. ओके, महिला आहे म्हणून साध्या आहेत म्हणू आपण. देन सेकंड आता खालून वर डायरेक्टली उडी मारली, आता एक एक 1 बाय 1 येणार आहोत. सर्व साधे हे मंत्री आहेत, सर्व साधे मंत्री, सॉरी इथे या ठिकाणी काही लागेल, या ठिकाणी आपण वापस येत आहोत, कारण की काही सी हे बी आहेत असं म्हणावं लागतं. सो या ठिकाणी आपल्याला काही साधे मंत्री आहेत, दुसरं विधान झालं. आता काही साधे मंत्री आहेत तर काही मंत्री महिला आहेत. थर्ड विधान काय होणार आहे, काही मंत्री महिला आहेत, महिला आहेत. ओके, आणि एक विधान चौथंवाला या ठिकाणी लिहितो आतमध्ये, ते आहे सर्व काही साधे महिला आहेत, म्हणजे काही साधे म्हणा की साध्या म्हणा, काही साध्या महिला आहेत. ओके, म्हणजेच हे निष्कर्ष ज्या पद्धतीने ABCच्या स्वरूपात आपण लक्ष घेतले त्याच पद्धतीनं आपल्याला हे जे इथे अल्फाबेटिकल घेतलं, इथे आपण शब्दशः घेतलं. ए फॉर महिला घेतलं, बी फॉर मंत्री घेतलं, आणि सी फॉर साधे घेतलं. या ठिकाणी सर्व ए हे बी आहे, सर्व बी हे सी आहेत, आपण असं दिलेलं होतं. आपण काय घेतलं, सर्व ए हे सी आहेत, डायरेक्टलीच आपण उडी मारली, सर्व ए हे सी आहेत.
म्हणून आपण इथं पण असं म्हटलं सर्व महिला या साध्या आहेत, सर्व महिला साध्या आहेत. ओके. दुसरं आपण परत आलो, काही सी हे बी आहेत म्हणून काही साधे मंत्री आहेत. घेतला आपण काही साधे मंत्री आहेत. नंतर आपण काही बी हे ए आहेत, तर इथं आपण घ्यावं लागेल काही मंत्री हे महिला आहेत, काही मंत्री महिला आहेत. देन आपण डायरेक्टली इथं उडी मारली, काही सी हे ए आहेत म्हणून आपण लास्टमध्ये घेतलं काही साधे म्हणजे काही साधे महिला आहेत किंवा काही साध्या महिला आहेत. ओके, काही साध्या महिला आहेत. हे तुम्हाला स्पष्टता सांगण्यामागचं कारण असं आहे की मूळतः हे या पद्धतीनं असतं. ABCच्या स्वरूपात एक प्रोजेक्ट तयार करावा लागतो आणि त्या प्रोजेक्टवरून तुम्हाला खऱ्या अर्थाने एका दिवशीच हा पूर्ण करावा लागतो. मात्र आपली सुपर 30 असल्या कारणाने आपण 1 बाय 1 एक एक लक्षात घेतो. ओके, अशा पद्धतीने हा प्रोजेक्ट आहे. प्रोजेक्ट पण तुम्हाला दाखवून देतोय बघा, या पद्धतीने हा प्रोजेक्ट असतो. यस, याच्यामध्ये सर्वच्या सर्वच तुम्हाला दिसून येणार. यस, कळलं. हा एक प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला 1 बाय 1 सर्वच्या सर्वच तुम्हाला या संदर्भातल्या कन्सेप्ट पूर्ण होते. मात्र आपण सुपर 30 असल्या कारणाने आपल्याला एक एक कंप्लीट करावं लागणार आहे. सो आता या ठिकाणी डायरेक्टली पण आपल्याला समजतं, मात्र या पद्धतीने समजून घेणे आपल्याला एक गरजेचं असतं. म्हणून या ठिकाणी जर बघितलं तर सर्व महिला साध्या आहेत, सर्व महिला साध्या आहेत. तर या ठिकाणी बघा, सर्व महिला साध्या आहेत, सर्व महिला साध्या आहेत. डायरेक्टली से निघालं, सर्व महिला साध्या आहेत, सर्व महिला साध्या आहेत, सर्व महिला साध्या आहेत. राईट आहे, ए राईट आहे. आता दुसरं तर जैसे तेच विधान आहे रे, सर्व मंत्री साध्या आहेत तर सर्व मंत्री साध्या आहेत. तसंही आलं इथं की सर्व मंत्री साध्या आहेत म्हणजे हे ऑलरेडी तर या ठिकाणी दिलेलंच आहे म्हणून हे सुद्धा राईट येतं. सो दोन्ही काय आहे तर या ठिकाणी सर्व महिला साध्या आहेत. तर या ठिकाणी आन्सर यायला पाहिजे दोन्ही निष्कर्ष काय येतं, राईट येते. ओके ओके, बघा जर दोन्ही निष्कर्ष निघत असल्यास म्हणजे दोन्ही निष्कर्ष राईट आलेले आहे. ओके, कळलं का तुम्हाला. यस, दोन्ही बरोबर आहे, दोन्ही बरोबर आहे, दोन्ही बरोबर आहे, दोन्ही बरोबर आहे, दोन्ही बरोबर आहे. मात्र त्याचं मूळतः स्वरूप ABच्या स्वरूपात लक्षात घ्यावं लागतं, तेव्हा कुठे तुम्हाला ते येते. सेकंड क्वेश्चन. ओके, या ठिकाणी बघा, यस, चारही तुम्हाला हे सांगितले. आता या ठिकाणी आपण त्याची ग्राफिंग करूया. सूचना सेम टू सेम सूचना असतात, आपण डायरेक्टली इकडे लक्ष दिलं तरी चालतं. हे काही वाचू नका, हे जे सांगितलं त्याच पद्धतीने असतं. फक्त हे पहिलं आणि दुसरं हेच वाचा आणि त्याच्याशी रिलेटेड हे जणू काही निष्कर्ष आहे. जरी इथं निवेदन नाव दिलं नसेल तरी हे निवेदनाचे 2 विधाने आहेत आणि या ठिकाणी जरी निष्कर्ष दिलं नसेल तर ABCDच्या स्वरूपात ते ऑप्शनमध्ये निष्कर्ष देण्यात आलेले आहे. सो सर्व स्वयंपाकी चालक आहे तर या ठिकाणी स्वयंपाकी हे झाले चालक. ओके, झालं क्लिअर. दुसरं सर्व चालक नर्तक आहे म्हणजे सर्व चालक काय झाले तर नर्तक झाले. ओके, आता तोंडी तुम्ही करू शकता. याचं पहिलं विधान काय येणार आहे बघा. पहिलं विधान सर्व स्वयंपाकी नर्तक आहे, सर्व स्वयंपाकी नर्तक आहे. ओके, कारण इथून A to C ची उडी मारलेली आहे आपण. याला A म्हटलं, याला B म्हटलं आणि याला C म्हटलं. सेकंडमध्ये आपण घेतलेलं आहे. आता खाली उतरायचं आहे, डायरेक्टली आपण असं वर गेलो. आता एक स्टेप खाली उतरायचं आहे. काही नर्तक चालक आहे. ओके, काही नर्तक चालक आहे. ओके, दुसरं काही बी ए आहेत म्हणजेच काही चालक स्वयंपाकी आहे. तिसरं येणार आहे काही चालक स्वयंपाकी आहेत. आणि चौथं जे विधान आहे ते सुद्धा आपल्याला घ्यावं लागेल डायरेक्टच. काही नर्तक स्वयंपाकी आहे म्हणजे काही सी ए आहेत म्हणून काही नर्तक डायरेक्टली स्वयंपाकी आहे. काही नर्तक स्वयंपाकी आहेत. ओके, क्लिअर. म्हणजे 4 विधानं आपण या ठिकाणी घेतली. आता मॅच करून बघू. सर्व नर्तक आहेत, तिथं काही देण्यात आले नाही, फक्त जैसे ते होतं. सर्व नर्तक काय आहे काय नाही काहीच दिलं नाही म्हणून हे येणार आहे रॉंग. सर्व स्वयंपाकी नर्तक आहे. आता सर्व स्वयंपाकी नर्तक आहे राईटच आहे. सर्व हे सी असतातच.
म्हणून सर्व स्वयंपाकी नर्तक आहे, सर्व स्वयंपाकी नर्तक आहे, सर्व स्वयंपाकी नर्तक आहे. दॅट्स इट. क्लिअर. देन आता तिसरं काय म्हटलं, कोणताही स्वयंपाकी नर्तक नाही. कोणताही स्वयंपाकी नर्तक नाही असं थोडीच काय, सर्व स्वयंपाकी नर्तक आहेत ना. कोणताही स्वयंपाकी नर्तक नाही याच्या विरुद्धार्थी हे आहे, म्हणून हे सुद्धा रॉंग झालं. आणि याच्यामध्ये दोन्ही ए आणि बी, म्हणजेच ए नाही आहे बी नाही आहे, म्हणून हे डी सुद्धा कॅन्सल झालं. आन्सर येणार आहे फक्त बी. ओके, राईट आन्सर काय येणार आहे, बी आन्सर. यस, बीच येणार आहे राईट आन्सर. अशा पद्धतीनं सर्वच्या संदर्भात तुम्हाला मी सांगतो. देन थर्ड, यस, सूचना काही का असो ते एकदाची निग्लेक्ट करा, कारण की खाली तुम्हाला सर्व आणि या ठिकाणी निष्कर्ष देण्यात आलेले आहे. वर निवेदन आहे आणि खाली निष्कर्ष आहे. ओके, ऑप्शन 1, 2, 3, 4. यस, आता यामध्ये सुद्धा आपण त्याच पद्धतीने ग्राफिंग करूया. सर्व रिंग हे पंख आहेत. ओके, सर्व रिंग हे पंख आहेत. या ठिकाणी हा झाला रिंग, हे काय तर पंख, म्हणजे सर्व रिंग हे पंख आहेत. ओके झालं. दुसरं, सर्व पंख हे राज्य आहेत, म्हणजे या ठिकाणी काय घेणार आहोत आपण, राज्य. पहिला निष्कर्ष डायरेक्ट इथून इथं उडी मारायची, म्हणजे सर्व रिंग हे राज्य आहेत. 1 नंबरवर काय येणार आहे, सर्व रिंग हे राज्य आहे. ओके, सर्व रिंग हे राज्य आहे. झालं, इथून इथं उडी मारली. आता 1 बाय 1 एक खाली याचं काही म्हणत याचं. काही राज्य पंख आहेत. सेकंडमध्ये बघा, काही राजे पंख आहेत. ओके झालं, क्लिअर. दुसरं, काही पंख रिंग आहे, म्हणजेच थर्डमध्ये आपण घेऊ काही पंख रिंग आहे. आणि डायरेक्टच आता उडी मारू. कुठून उडी, या सी पासून येपर्यंत, म्हणजे काही राज्य रिंग आहे. ओके, फोर्थ काय येणार आहे, काही राज्य रिंग आहेत. ओके झालं, क्लिअर. 4 आपण निष्कर्ष काढले. ते निष्कर्ष आपण आता बघूया. ह्या निष्कर्षामध्ये हे आहे निष्कर्ष. ओके, निष्कर्ष ए आणि बी. आता पहिला निष्कर्ष मॅच करून बघू. सर्व रिंग हे राज्य आहेत. सर्व रिंग हे राज्य आहेत, येणार राईट. सर्व रिंग हे राज्य आहेत, जुळलं ते, म्हणून ए हे राईट झालं. दुसरं बी मध्ये बघा, सर्व राज्य रिंग आहे. सर्व राज्य रिंग आहे. सर्व राज्य रिंग आहेत का, नाही. तर काही राज्य रिंग आहे. बघा, काही राज्य रिंग आहेत. ह्या फोर्थमध्ये बघा, काही राज्य रिंग आहे. हे स्टेटमेंट, हा निष्कर्ष अगदी राईट आहे. मात्र इथं थोडंसं उलटं दिलं, काहीच्या जागेवर सर्व दिलेलं. सर्व राज्य रिंग आहे, म्हणून हा येतो रॉंग. फक्त ए राईट येतं. जर केवळ पर्याय ए असल्यास, केवळ पर्याय याच्यामध्ये एच आहे. ओके, याच्यात बी असं लक्षात घ्या. यस, इथं बी ऑप्शन पाहिजे होतं. जर केवळ पर्याय ए असल्यास, जर केवळ पर्याय बी असल्यास, जर दोन्ही पर्याय ए आणि बी असल्यास, जर दोन्ही पर्याय ए आणि बी नसल्यास, याचा अर्थ असा की फक्त एच पर्याय राईट आहे, फक्त बीच पर्याय राईट आहे, दोन्ही पर्याय राईट आहे, आणि डी मध्ये ए आणि बी दोन्ही पर्याय रॉंग आहे. सो म्हणजे दोन्ही निष्कर्ष रॉंग आहे असं इथं होऊन जातं. आन्सर फक्त ए येणार आहे, कारण की जर केवळ पर्याय ए असल्यास, पर्याय एच हा निष्कर्षानुसार आहे, म्हणून सर्व रिंग राज्य आहे, हेच फक्त त्याला जुळतं. सो ए इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. यस, ए इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. यस, तुम्हाला आता यासारखी डायग्राम कळून आलेली आहे. कोणती डायग्राम, सर्व काही सिलोजिसमच्या संदर्भात हे असतं. इथे ए, सर्व ए हे बी आहे आणि सर्व बी हे सी आहे. पुन्हा सांगतो, सर्व ए हे बी आहे, सर्व बी हे सी आहे. निष्कर्ष काय निघाणार आहे, सर्व ए हे सी आहे, सर्व ए हे सी आहे. नंतर एक झालं, काही सी हे बी आहेत, 2 झालं, काही बी हे ए आहेत, 3 झाले, आणि काही सी हे ए आहेत. म्हणजे याच्यामध्ये 4 निष्कर्ष एक्स्ट्रा निघतात. त्याच्यामध्ये फक्त एक सर्वच असतं आणि 3 हे काहीचे असतात. हे एकदाचं तुम्हाला समजलं ABC की एला तिकडे मॅच करा, ए फॉर रिंग, बी फॉर पंख आणि सी फॉर राज्य. याच्यावरून तुम्ही निष्कर्ष काढले की ते मॅच करून बघा, डायरेक्टलीच येतं. जशी तुमची प्रॅक्टिस होणार तसतसं तुम्ही याच्यामध्ये एकदमच निपुण होणार. बघितल्याबरोबर सुद्धा तुम्हाला आन्सर येणार आहे. ओके, क्लिअर. पुढे जाऊया. यस,
सेम. चौथा आहे सूचना सेम टू सेम त्याचप्रमाणे आहे. सूचना वाचली नाही तरी चालतं. या प्रश्नात 2 विधाने आहेत, दिलेले आहे 2 विधाने, ज्यांच्या नंतर 2 निष्कर्ष आहेत. खालचे 2 निष्कर्ष दिलेले आहेत, ज्यांना ए आणि ज्यांना या ठिकाणी लिहायचं राहिलं, ज्यांना 1 आणि 2 असे अंकित केलेले आहे. हे निष्कर्ष 1 आणि 2 मध्ये अंकित केलेले आहे. सर्वसामान्यपणे ज्ञात असलेल्या तथ्यांची विसंगती असली तरी सर्वसामान्यपणे ज्ञात असलेल्या तथ्यांची विसंगती असली तरीही हे सत्य असल्याचे तात्पुरते मानून. म्हणजे आपण इथं भांडण करत नाही बसायचं, याचं तर हे असं नसते रे, मग का बरं असं दिलं. म्हणजे जनरली आपण जे वापरतो त्याचा इथं काही संबंध घ्यायचा नाही. इथं फक्त स्टेटमेंट दिलेलं आहे, इथं फक्त विधान दिलेलं आहे, तेच फक्त लक्षात घ्या. ओके. सामान्यतः ज्ञात असलेल्या तथ्याकडे दुर्लक्ष करायचं आहे. म्हणजे जनरली आपल्या घराकडे असो, कुठे काय असो, जनरली आपल्या सोसायटीमध्ये असो, हे जर स्टेटमेंट जर जुळत असले तर ते निग्लेक्ट करायचे, दुर्लक्ष करायचं. दिलेल्या निष्कर्षांपैकी इथं दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणती तर्कशुद्धपणे विधानाचे अनुसरण करतात ते ठरवा. म्हणजे याच्याशी रिलेटेड यापैकी कोणते नेमके आहेत ते आपल्याला ठरवायचं आहे, डिसाईड करायचं आहे. ओके, पुढे जाऊ. यस. आता बघा हे कसं करायचं. त्या ठिकाणी सर्व होतं, या ठिकाणी सर्व आहे, मात्र त्या सर्वमध्ये आणि या सर्वमध्ये फरक आहे. एवढं फक्त लक्षात घ्यायचं. हा जो सर्व होता, सर्व ए हे बी आहे आणि सर्व बी हे सी आहे. पहिले 1 2 3 हे जे प्रश्न होते ते याच्याशी रिलेटेड होते, मात्र हे तसं नाही. हे कसं आहे ते बघा. ओके. यस. हे कसे आहे तर याच्यामध्ये लक्षात घ्या, सर्व हे या पद्धतीने आहे. सर्व सॉरी बघा लक्ष द्या, सर्व ए हे बी आहेत. ओके, सर्व ए हे बी आहेत. ओके झालं, सर्व हे बी आहेत. म्हणजे सर्व विवाह हे लेख आहेत. इथे ए म्हटलं आणि इथे बी म्हटलं, सेम टू सेम स्वरूप आपण कंप्लीट केलं. याला ए म्हणजे विवाह आणि बी म्हणजे लेख. सर्व ए हे बी आहेत, सर्व विवाह हे लेख आहेत. कंप्लीट. आता दुसरी जी राऊंड येतं ना तर ते याच्या वर अशी येत नाही, याच्या वर येत नाही. ती कशी येतं, याच्यावर जर घेतली तर सर्व बी हे सी आहे तसं होणार आहे. तसं मात्र इथे येणार नाही. कशी येते ते सांगतो. ती जी रिंग आहे ती डायरेक्टली याच्यावरच येतं, कारण की सर्व विवाह हे वायरिंग आहेत. म्हणजे पुन्हा विवाह, इथे विवाह तिथे काय होतं, सर्व विवाह लेख आहे आणि सर्व लेख हे वायरिंग आहे असं होतं आधीच्या याच्यामध्ये. तसं नाही, सर्व ए हे बी आहे आणि दुसरं स्टेटमेंट असं आहे सर्व ए हे सी आहेत. म्हणजे हा जो दुसरा जो राऊंड आहे तो सेम टू सेम याच्यावरच येतो, याच्यावर असा सेम टू सेम याच्यावर येतो. म्हणजे दोन्ही रिंग सारखे येतात. म्हणजे याच्यावर काय आहे, निवेदनामध्ये काय असतं बघा. निवेदनामध्ये एक निवेदन आहे, सर्व ए हे बी आहेत आणि दुसरं स्टेटमेंट आहे सर्व ए हे सी आहेत. म्हणजेच ए आणि सी, म्हणजे ए सर्व ए हे बी आहे आणि सर्व ए हे सी आहे. सी याच्या डोक्यावर येतो, म्हणजे सी ऑब्लिक बी झालं. काय झालं, याच्या बीच्या डोक्या बीवर विराजमान झालेला आहे सी, कारण की त्याला सुद्धा तसंच म्हटलं, सर्व ए हे बी आहे म्हटलं आणि सर्व ए हे सी आहे म्हटलं. म्हणजे ए बी आणि सीचं लागलं भांडण. म्हणजे ते एकावर एक येतात. तो जो रिंग आहे ना तो एकावर एक येतो. आधीच्या तसं नव्हतं, तो रिंग हा वर येत होता, आता हा एकावर एक येतो. म्हणजे सर्व ए हे बी आहे असं म्हटलं, आता काय म्हणते सर्व ए हे सी आहे. लागले ह्या दोघांचं भांडण, सी आणि बी, सी आणि बी, सी आणि बी हे भांडण करायला लागले. म्हणून याचा जो निष्कर्ष आहे तो कसा येतो तर बघा, एक. याचा निष्कर्ष असा येतो की काही सी हे बी आहे आणि काही बी हे सी आहेत. बघा असा घ्यायचा, काही सी हे बी आहे. पहिला निष्कर्ष घ्यायचा, काही सी हे बी आहेत. कळलं तुम्हाला, कारण की सी बी बी सी असं करायचं, सी बी बी सी, परंतु काहीचा उल्लेख करायचा मित्रांनो. काही सी हे बी आहेत. ओके. आणि याच्या उलट दुसरा निष्कर्ष घ्यायचा, काही बी हे सी आहेत. झाले दोन निष्कर्ष. आता काही
याचे सर्वच्या सर्व काहीच येणार आहे. निष्कर्ष कोणते येणार आहे याच्यावाले? काहीचेच येणार आहे. आता काही सी हे बी आहे आणि काही बी हे सी आहे, उलट सुलट केलं. आता याचं काम संपलं. आता ए बी लपून ठेवा आणि ए सीचा निष्कर्ष काढायचा आहे. तर सर्व ए हे सी आहे असं म्हटलं. सुरुवातीला आपण ए बीचा घेऊ. सर्व ए हे बी आहे, इथं म्हटलेलं आहे सर्व ए हे बी आहेत, परंतु आपल्याला उलटं घ्यावं लागेल. काही बी हे ए आहेत, म्हणून तिसरा निष्कर्ष येतो उलटा, काही बी हे ए आहेत. लक्षात आलं? आणि बीचं आणि एचं म्हणजेच कनेक्शन झालं. आता सी आणि एचं करायला लागेल त्याच पद्धतीने, कारण की सर्व ए हे सी आहे इथे म्हटलेलं होतं. आपल्याला उलट घ्यावं लागेल, काही सी हे ए आहेत. चौथा काय झाला? काही सी हे ए आहेत. खूप इझी आहे, खूपच इझी आहे. बघा, काही सी हे बी आहेत, काही बी हे सी आहेत. दोन स्टेटमेंट झाले, दोन निष्कर्ष झाले. आता काही बी हे ए आहेत आणि काही सी हे ए आहेत. काही बी हे ए आहेत, काही सी हे ए आहेत. कळलं तुम्हाला? सेम टू सेम आपण विवाह, लेख आणि वायरिंगच्या संदर्भात लक्षात घेऊ. या ठिकाणी बघा, या ठिकाणी काढला आपण विवाह. देन या ठिकाणी आपण काय काढणार आहोत? दिसते का? यस. या ठिकाणी लेख लिहिणार आहोत. लेख ऑब्लिक इथं लिहिणार आहोत वायरिंग. कारण काय म्हटलं? सर्व विवाह लेख आहे, सर्व विवाह लेख आहे आणि सर्व विवाह वायरिंग आहे असं म्हटलं. मग निष्कर्ष पहिला, तोंडी निष्कर्ष पहिला, काही लेख हे वायरिंग आहे, काही लेख हे वायरिंग आहे असतात म्हणजे आहे. झालं क्लिअर? दुसरा बघा, काही वायरिंग लेख आहे, काही वायरिंग लेखाच्या संदर्भात काहीच दिलं नाही, थांबून सांग. तिसरं, काही वायरिंग विवाह आहे, काही वायरिंग विवाह आहे असं काहीच दिलं नाही. आणि काही लेख हे विवाह आहे, काही लेख हे विवाह आहे असं दिलं नाही. त्यांनी काहीच्या जागेवर सर्व दिलं. सर्वच याच्यामध्ये येतच नाही. एक गोष्ट लक्षात ठेवायची, एकावर एक जर त्याच्यावाला सेकंड जर बी आणि सी जर एकावर एक येत असेल, बी आणि सी मध्ये जे काही विवाह लेख आणि वायरिंग दिलेलं आहे ते जर एकावर एक येत असेल तर सर्व निष्कर्ष काहीचे येतात. म्हणून काहीचे येतात म्हणजे सर्वच आता नष्टच करून टाकायचं. म्हणजे फक्त आणि फक्त एक, जर केवळ निष्कर्ष एक निघत असल्यास एकच निष्कर्ष निघतो. सो ए इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. सर सी त्याच्या बाहेर नाही का येणार? तेच तर तुम्हाला सांगत आहोत, सी त्याच्या बाहेर येणार नाही. सी हा बीच्या डोक्यावर येणार आहे, हेच खऱ्या अर्थाने. जर सीला जर बाहेर काढला तर त्याचा अर्थ असा होतो सर्व ए हे बी आहेत आणि सर्व बी हे सी आहेत. त्यांचं मात्र इथे वेगळं आहे. आधीचे जे 1, 2, 3 मध्ये जे आपण क्वेश्चन घेतले त्याच्यासारखे हे क्वेश्चन नाही आहे, ते थोडे वेगळे आहे, ते या स्वरूपात आहे. हेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणूनच क्लास म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही असंच निग्लेक्ट करता आणि ते चुकवता. ओके, या पद्धतीने घ्या. अशा पद्धतीचं जर ग्राफिंग असलं तर सर्व काहीचे निष्कर्ष येतात. ते निष्कर्ष लक्षात घेऊन तुम्ही इथं राईट आन्सर आणायचं. म्हणून आन्सर येतं ए. बघा, ओके, ए ए ए. क्वेश्चन नंबर 5, सर्व कुत्री चित्र आहेत, सर्व कुत्री पुस्तक आहेत. ओके, सर्व कुत्री चित्र आहेत, पॉईंट द्यायचं इथं, आणि सर्व कुत्री पुस्तक आहेत, पॉईंट द्यायचं. म्हणजे या ठिकाणी जर म्हटलं तर मी आता या ठिकाणी असा गोल काढतो. हा काय तर कुत्रीचा आहे, कुत्री. ओके, सर्व कुत्री चित्र आहेत. ओके, देन या ठिकाणी हे झालं चित्र. ओके, चित्र. आता हेच मी दुसऱ्या राऊंडमध्ये घेतो. तो जो दुसरा राऊंड आहे सर्व कुत्री पुस्तक आहे. आता पुस्तकाचा राऊंड आहे ना, तर याच्यावरच येणार आहे, याच्यावरच येणार आहे. यस, पुस्तकाचा राऊंड याच्यावर आला म्हणजे ऑब्लिक काय झालं? पुस्तक. म्हणजे पहिला निष्कर्ष काय निघतो बघा, काही चित्र पुस्तक आहे, काही चित्र पुस्तक आहेत. ओके, कंप्लीट. काही पुस्तक चित्र आहे, इथं काही पुस्तक चित्र आहेच्या संदर्भात दिलंच नाही. तिसरा, काही चित्र कुत्री आहेत, काही चित्र कुत्री आहेत नाही पुस्तक आहे म्हटलं. आणि चौथं, काही पुस्तक कुत्री आहेत, काही काही चित्र कुत्री आहेत, काही चित्र कुत्री आहेत म्हणजे इथं सेकंड सुद्धा दिलं. चौथा काय येतो? काही पुस्तक कुत्री आहेत. बघा,
काही चित्र पुस्तक आहेत, पहिला निष्कर्ष. काही पुस्तक चित्र आहे, दुसरा निष्कर्ष. काही चित्र कुत्री आहे, तिसरा निष्कर्ष. काही पुस्तक कुत्री आहे, चौथा निष्कर्ष. सर्व काही 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 येणार आहे. सो या ठिकाणी काही आणि काही तर आलंच, परंतु या ठिकाणी काही चित्र पुस्तक आहेत तर काही चित्र पुस्तक आहे, अगदी स्टेटमेंट राईट झालं. काही चित्र कुत्री आहेत, काही चित्र कुत्री आहेत, हे स्टेटमेंट राईट झालं. म्हणजे दोन्ही स्टेटमेंट राईट आहे. काय आहे? दोन्ही स्टेटमेंट राईट आहे. येस. तर आन्सर काय येणार आहे? बोथ करेक्ट. बोथ करेक्ट कुठे आहे? तुम्ही फटाफट हे करा. बोथ करेक्ट. येस, बोथ करेक्ट. बोथ करेक्ट जर म्हटलं तर आन्सर नंबर डी येणार आहे. आन्सर नंबर डी. येस, राईट आहे का? डी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. खूप इझी आहे, खूपच इझी आहे. मात्र ते समजून घ्यावं लागतं एबीच्या स्वरूपामध्ये. त्याचं ग्राफिंग हे एबीच्या स्वरूपामध्ये काढा म्हणजे तुम्हाला ते अगदी लक्षात येणार. नाही तर बऱ्याच विद्यार्थ्यांना एकच फक्त त्याच्यातलं माहीत आहे, ते म्हणजे सर्व ए हे बी आहे आणि सर्व बी हे सी आहेत. त्याच्यासारखं करू नका. सर्व ए हे बी आहेत आणि सर्व ए हे सी आहेत असं सुद्धा स्टेटमेंट निवेदनामध्ये येत असतात. ओके. डी. 6वा क्वेश्चन. सर्व डॉक्टर वकील असतात. विस्तारित स्वरूपामध्ये यासाठी तुम्हाला सांगत आहोत की जेणेकरून तुम्हाला ते सर्व समजून यावं. ओके. सर्व डॉक्टर वकील असतात म्हणजे हे झाले डॉक्टर. DOCTOR. ओके. सर्व डॉक्टर वकील असतात. वकील. ओके. सर्व डॉक्टर वकील असतात. आता सर्व डॉक्टर जनरली वकील असतात का? नाही. म्हणून याचं काही भांडण लावायचं नाही. आपण जे आहे ते तथ्य स्वीकारायचं, काही का असो, परंतु ते तथ्य आपण दुर्लक्ष करायचं आहे आणि जे जनरली जे आहे ते दुर्लक्ष करायचं आणि इथं जे आहे तेच मानायचं आहे. आणि दुसरं काय म्हटलं? सर्व डॉक्टर हे वकील आहे. आणि दुसरं काय म्हणते? सर्व डॉक्टर काय असतात? तर या ठिकाणी सर्व डॉक्टर हे आर्किटेक्ट असतात. म्हणजे याच डोक्यावर आलं, म्हणजे ऑब्लिक येणारा इथं आर्किटेक्ट. ओके. पहिलं स्टेटमेंट, काही वकील आर्किटेक्ट असतात. काही वकील आर्किटेक्ट आहे का इथं? नाही आहे. ओके. काही आर्किटेक्ट वकील आहेत. काही आर्किटेक्ट वकील आहेत असं आहे का इथं? नाही. ओके. काही वकील आर्किटेक्ट असतात. काही वकील आर्किटेक्ट असतात असं पण नाही. काही आर्किटेक्ट वकील असतात असं पण नाही. देन नंतर मग आपल्याला विचार करायचा आहे, काही वकील डॉक्टर असतात किंवा आहेत. काही वकील डॉक्टर असतात. काही वकील डॉक्टर असतात हे पण नाही आहे. आणि देन आहे काही आर्किटेक्ट डॉक्टर असतात. काही आर्किटेक्ट डॉक्टर असतात हे पण नाही. सर्व आर्किटेक्ट डॉक्टर आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे स्टेटमेंट नंबर 1 पण रॉंग आहे. स्टेटमेंट नंबर म्हणजे निष्कर्ष 1 पण रॉंग आहे आणि निष्कर्ष 2 पण रॉंग आहे. कुठेच बसत नाही. म्हणजे बोथ आर सेकंड इज करेक्ट. काही आर्किटेक्ट डॉक्टर असतात. येस 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 येस. ओके सॉरी. काही आर्किटेक्ट डॉक्टर असतात. सॉरी सेकंड स्टेटमेंट येतं. काही आर्किटेक्ट डॉक्टर असतात. काही आर्किटेक्ट डॉक्टर असतात. राईट आहे. ओके. पहिलं रॉंग आहे. सर्व आर्किटेक्ट डॉक्टर असतात हे आपण म्हणू शकत नाही. सेकंड अगदी राईट येतं. काही आर्किटेक्ट डॉक्टर असतात. येस. म्हणजे सेकंड जे निष्कर्ष आहे तोच राईट आहे. सो या ठिकाणी आपण बघूया. येस. म्हणजे जर केवळ निष्कर्ष सेकंड निघत असल्यास सेकंड निष्कर्ष हा काय आलेला आहे तर राईट आलेला आहे. दॅट्स इट. क्लिअर. सेकंडच फक्त निष्कर्ष राईट आहे. पहिला हा आहे रॉंग आहे. म्हणून इथं आन्सर आलेला बी. येस. ओके. मित्रांनो, स्टडी ऑफ ही माझी अकॅडमी आहे. या अकॅडमीचे ॲप्स आहे. जर तुम्ही माझ्या क्लासच्या व्यतिरिक्त स्टुडंट असाल तर स्टडी ऑफ अकॅडमीचं ॲप्स डाउनलोड करा. त्यामध्ये एक एक करून आता व्हिडिओज अपलोड केल्या जात आहे. तुम्हाला त्या ठिकाणी स्टडी मटेरियलसुद्धा मिळणार आहे. ज्या पद्धतीने मी सुपर 30 क्वेश्चन्स घेत आहोत. सुपर 30 म्हणजेच डेली मला 30 ते 30 क्वेश्चन्स हे टाईप वाईज कंप्लीट करायचे आहे. दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी मला जसा वेळ मिळेल तसा मॉर्निंग सेशनला किंवा दुपारच्या सेशनला मी डायरेक्टली 10 टेस्ट सेंड करणार आहोत. डायरेक्टली 10 टेस्ट. जर टेस्ट सेंड केल्या नाही
तर समजायचं की डायरेक्टली 10च्या 10 बंच त्या टेस्टचा सेटच मिळणार आहे. होऊ शकतं एकच टेस्ट हे 100ची करू शकतो. सुपर 30वर ज्या पद्धतीने 3 क्वेश्चन मी घेतो प्रत्येक टाईपशी रिलेटेड, त्याच पद्धतीने प्रत्येक टाईपशी रिलेटेड 10 जर घेतले तर आपली 100 मार्काची एकच टेस्ट होतं आणि ती तुम्हाला कंपल्सरी असणार आहे. जर तुम्ही इच्छुक असाल तर निश्चितपणे क्लासमध्ये जॉईन व्हा. 7709119501 हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. तुम्ही तिथं मला कॉल करू शकता. ओके, पुढे जाऊया. ओके, 19 जून 1440 रोजी आठवड्याचा वार होता. कोणता वार होता? येस, आता आठवड्याचा वार हे ऑलरेडी आपल्या क्लासमध्ये झालेलं आहे, परंतु पुन्हा रिपिटेशन घेण्यामागचं कारण असं की 100 मार्काची एक टेस्ट किंवा 10 मार्काच्या 10 टेस्टचे सेट तुम्हाला पाठवायचे. आता या ठिकाणी काय करायचं? खूप इझी आहे. 19 जून 1440 रोजी आठवड्याचा कोणता वार होता? ओके, तर या ठिकाणी 2 भाग करायचे. 2 भाग केल्यानंतर या ठिकाणी बघायचं 1440चे करायचे 1439. पहिली स्टेप संपली. दुसऱ्या स्टेप्समध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला लागतं की जून जो महिना आहे, जून महिना, तर या ठिकाणी ओके यस तुम्ही आन्सर देऊन बघा रे. काय तर ज्या विद्यार्थी क्लासमध्ये माझ्याला आहे त्यांनी नेमकं कशा पद्धतीने क्वेश्चनचं आन्सर काढलेलं आहे. यस, फटाफट फटाफट फटाफट. ओके, फटाफट. यस यस, फटाफट. टाईप कसे करणार सर? एकदाचा टाईप झाला की तो तुमच्या पाठच झाला पाहिजे. जर पाठ नाही झाला तर समजून जायचं विषय खतम आहे. तुम्हाला तेवढं तर पाठांतर करावंच लागेल. हा टाईप झाला तुम्हाला त्याची ओळख नाही होऊ शकत. ओके येस, तुमच्या क्लासमध्ये कधीतरी पहिल्या वर्गात एखादा विद्यार्थी असेल, तुमचा जो क्लासमेट असेल, त्याला तुम्ही म्हातारे जरी झाले ना तरी तुम्ही ते ओळखता. त्याच पद्धतीने हे टाईप्स तुम्ही लक्षात घ्या. जणू काही तुमचे क्लासमेटच आहे असं लक्षात घेऊन जर का तुम्ही टाईप माइंडमध्ये ठेवला तर तुम्हाला तो फक्त परीक्षेपर्यंतच आठवायचा आहे, म्हातारपणापर्यंत आठवायचा नाही. सो तो एक मित्र म्हणून तुम्ही लक्षात घ्या. ओके येस, कसं काढलं? हाऊ टू फाइंड आउट. हाऊ टू फाइंड आउट. पहिली स्टेपमध्ये काय घेतलं, दुसऱ्या स्टेपमध्ये काय घेतलं, कसं घेतलं, असं शब्दशः लिहून पाठवायचं आहे. फटाफट फटाफट. आणि व्हिज्युअली कशा पद्धतीने येणार हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. यस, या ठिकाणी नेमकं काय केलं, याला कशा पद्धतीने तुम्हाला हे केलेलं आहे, म्हणजेच या ठिकाणी 4चा भाग दिला का, इथं 4 त्रिक 1200 म्हणजे 4 त्रिक 12 निघून गेले तर 239 येतात. ओके, 2 म्हणजे काय घेतलेलं होते हे लक्षात घ्यायचं. जर या ठिकाणी 1 आला तर 5 घेत होतो आपण, 2 आले तर आपल्याला 3 घ्यायला लागत होते, आणि या ठिकाणी 1 2 आणि या ठिकाणी 3 जर आला तर 1 घ्यायला लागत होतं. ओके, अशा पद्धतीने ते होतं. या ठिकाणी 2 आले म्हणून आपण 3 घेतले, 3 हा कोड आपल्याला फायनली झाला. या 39 मध्ये 2 आपल्याला काय असतात, लीप इयर असतं आणि सोबतच सामान्य वर्ष असतं. या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल ते तुम्हाला सांगतो. इथं तुम्ही काय घेतलं, यस, या ठिकाणी तुम्हाला एक अशा पद्धतीने घ्यायला सांगितलेलं होतं की 39 जी आहे याच्यामध्ये किती लीप इयर आहे हे माइंडमध्ये सांगायचं. 4 न भाग द्या. 4 1 4 2 4 3 12 4 4 16 4 25 4 25 4 7 28 4 8 32 4 9 36 म्हणजे 4 9 36 9च फक्त या ठिकाणी काय आहेत तर लीप इयर आहे. सो 9 आपण वजा करायचे होते इथं, म्हणजे या ठिकाणी झाले 30 झाल्यानंतर याची दुप्पट याच्यामध्ये ॲड करायची होती. ओके बरोबर, 9 2 18 मग झाले हे 48. 48ला 7ने भाग देऊन आपल्याला तिथे काय करायचा होता की कोड काढायचा होता. 7 1 7 7 2 14 7 21 7 28 7 35 7 सक्कम 42 7 7 49 होते. 7 सक्कम 42 म्हणजे 6चा कोड आला. ओके, देन इथे 3 आले, इथे 6 आले, आणि या ठिकाणी 3 म्हटलं आणि 6 म्हटलं तर 9 होतात. 9 म्हणजे 7 1 7 म्हणजे या ठिकाणी फायनली कोड आला 2. इकडचा फायनली कोड आलेला आहे 2. यस, देन आणखी काय केलं, यस, वेनसडे. सर फर्स्ट मंथचे डे घेतले. ओके, 3 1 3 2 3 5 जून याला 3ने भाग दिला. यस,
अगदी राईट आहे. हा जो 19 जून आहे, 19 जून, हा जून लक्षातच घेऊ नका. ओके, याला निग्लेक्ट करा. हा जो 19 आहे 7ने ऑलरेडी कट करायचा. म्हणजे बघा कसा होतो, 7 1 7, 7 2 14. 14 जर म्हटले तर या ठिकाणी 5 कोड आला. यस, 5 कोड ठेवला. मात्र ह्या जूनपर्यंत येण्यासाठी आपल्याला प्रवास गाठा लागला कोणकोणता? जानेवारीचे 3. का 3? कारण की जानेवारीमध्ये 31 दिवस असतात. 31 म्हणजे 7 × 28 उरले 3 म्हणून 3. फेब्रुवारीमध्ये 30 दिवस फेब्रुवारीमध्ये एक तर 28 दिवस असू शकतात, नाही तर 29 दिवस असू शकतात. त्यासाठी आपल्याला इकडे बघायचं आहे 1440 मध्ये. हा तर लीप इयर आहे. हा काय आहे? लीप इयर आहे 1440. मग का लीप इयर आहे सर? कारण की 40ला 4ने भाग जातो म्हणून तो लीप इयर आहे. लीप इयर आहे म्हणून फेब्रुवारीचे जसे जानेवारीचे आपण 3 घेतले तसे फेब्रुवारीचे आपल्याला 1 घ्यावं लागेल. मार्चचे पुन्हा आपल्याला 3 घ्यावं लागेल. 3 घ्यावं लागेल. एप्रिलचे पुन्हा आपल्याला 2 घ्यावं लागेल. मेचे आपल्याला पुन्हा 3 घ्यावं लागेल. यस, मे नंतर जूनचे कोड 19चे आपण कन्वर्टेड 5 केले. म्हणजे आपल्या पुढे 3 1 3 2 3 5 आहे. आता याला आपण 7 7 न कट करायचं आहे. कसा कट करणार? 3 आणि 3 6 आणि 1 7 झाले कट. 5 आणि 2 7 झाले कट. फक्त उरला 3. हा 3 इथं घेतला. ओके, मग हे 9 आणि 7 जरी लक्षात नसते घेतले तर हा 3 म्हणजे इथे तिसरा दिवस सोमवार मंगळवार बुधवार इथं आला बुधवार. ओके, बुधवार. नंतर गुरुवार शुक्रवार शनिवार इथं आला शनिवार. नंतर 6 रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार म्हणजे या ठिकाणी आले तुम्ही शुक्रवारवर. जर असं नाही आलं तर 3 आणि 3 6 6 6 12 फायनली 12चा कोड येतो. 7 1 7 उरले 5. 5वा दिवस म्हणजे शुक्रवार असंही तुम्ही घेऊ शकता. ओके, कशा पद्धतीने काढलं सर? तर आता व्हिज्युअली कसं काढायचं? खूप व्हिज्युअली आहे. माइंडमध्ये अशी रेष मारायची आणि इथे जे 19 आहे तर 7 2 14 उरले 5 इथं 5 घेऊन घ्यायचे. ओके, आता जानेवारीपासून सुरुवात करायचं. जानेवारी 3. फेब्रुवारी बघायचं इकडे लीप इयर आहे. फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आणि जूनचे 5. आता याला 7 7 न कट करायची. 3 आणि 3 6 आणि 1 7 झाला कट. 5 आणि 2 7 झाला कट. इथे 2 उरले म्हणजे सोमवार मंगळवार बुधवारपर्यंत इथं आले. झालं. देन हा जो 1440 आहे म्हणजे 4 3 12 याच्यातले 2 भाग करायचे. इथं 40 आणि हे 14 आणि याच्या आधीचा 39 घ्यायचा. 4 3 12 उरले 2 म्हणजे 3. कारण इथं फक्त कोड तुम्हाला सांगितला होता. 1 म्हणजे 5, 2 म्हणजे 3 आणि 3 म्हणजे 1. एवढं फक्त इथं लक्षात घ्यायचं. म्हणजेच बुधवारपासून आपण गुरुवार शुक्रवार शनिवारवर आलो. ओके, शनिवारवर आल्यानंतर तिसरी स्टेप ॲक्च्युअली आहे 39ची. 39 मध्ये किती लीप इयर आहे लक्षात घ्यायचं? 4 9 36. 9 हे लीप इयर असतात. काय असतात? लीप इयर असतात. कसे लीप इयर काढले? 4चा भाग द्यायचा याला आणि जो भागाकार येत असेल ते लीप इयर असतात. 4 9 36 वजाबाकी करायची. ते येतं वजाबाकी 3 30. याचे दुप्पट याच्यामध्ये बेरीज करायची. हे येतात 48. 48ला मग पुन्हा 7ने हे करायचं. जे काही मोठे आले त्याला 7ने कट करत जायचे. 7 1 7 7 2 7 21 7 4 7 35 7 42 डायरेक्टली 7 42 उरले 6. 6 पुन्हा पुढे जायचं. शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार आणि हा 6वा काय झाला? शुक्रवार. शुक्रवार इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके, 8वा क्वेश्चन. फास्ट. येस, फास्ट. हो, 14तून 12 वजा केले तरी 2 घेतलं तरी चालतं किंवा 12चे 400 1 400 400 2 800 400 3 1200 असं घेतलं तरी चालतं. तुमच्याकडे मी वधून याच्यासाठी घेतलं की हा जो टाईप आहे तुम्हाला त्यावेळेस समजला जर नसेल तर आज तुम्हाला समजेल. आता याच्यानंतर हा घेणार नाही मी क्लासमध्ये. हा पूर्ण बॅचमध्येच घेणार नाही, फक्त याच्यावर टेस्ट होणार आहे. यस यस यस, अगदी चाणक्याने अतिशय चांगल्या पद्धतीने आन्सर दिलेला आहे. ओके, देन फास्ट. 2 ऑक्टोबर 1869 रोजी आठवड्याचा वार होता. कसं काढलं रे? फास्ट तुमच्याकडून आन्सर येऊ द्या. यस यस यस, फास्ट. यस यस रवींद्र. यस सर.
2 ऑक्टोबर खूप इझी आहे. 2 ऑक्टोबरचे 2च ठेवायचे कारण हे 7 पेक्षा कमी आहे म्हणून इथं काहीच हालचाल करायची नाही. ऑक्टोबरपर्यंत धावपळ करत जायचं. कसं जायचं? जानेवारी यस. फेब्रुवारीला इथे नाहीच आहे, शून्य म्हणायचं. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट. जुलै ऑगस्टचे 31 म्हणून 3 ऑगस्ट, सप्टेंबर आणि हा ऑक्टोबरचे 2 झाले. मग हा जो एवढा मोठा आहे ते 7-7ने कट करायचे. बेरीज करून कट करायचे नाही, 7-7ने कट करायचे. कसे कट करतात बघा. बघा 2 आणि 2 4 आणि 3 7 झाले कट. 2 आणि 2 4 आणि 3 7 झाले कट. मग उरले किती? हे 3, हे 3 आणि हे 3. 3 3 9 आहे म्हणजे 7 कट केले तर शेवटी उरतात 2. 2 म्हणजेच मंगळवार इथे येतो. मंगळवारपर्यंत आपण डायरेक्टलीच पोहोचलो इकडच्या साईडला. आता इथे 18 आहे बघा, 18. तर याचे 2 भाग करायचे. 18 आणि 69चे 68 घ्यायचे आता मात्र, कारण 1 न कमी करावं लागतो. 18 म्हणजे 4 न भाग द्या. 4 4 4 2 8 4 3 12 4 चूक 16 म्हणजे इथं उरले 2 म्हणजेच 4 चूक 16 ना. 16 वजा करायची इथं, वजा 4 चूक 16. 4ची पट वजा करायची केव्हा? जे काही त्याच्या जवळपास येत असेल ते. म्हणजे इथं आले 2. 2 म्हणजे 3 म्हटलं होतं मी. 3 म्हणजेच मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. शुक्रवार म्हणता आलो आपण आता इथं. याचं काम संपलं. आता 68चं काम सुरू करायचं. याच्यामध्ये किती लीप इयर आहे ते शोधायचे. लीप इयर किती येतात? तर याच्यामध्ये 68चा भाग 5 देऊन बघा तुम्ही. 4 न 4 1 4. 6 मधून 4 गेले, उरले 2. 4 7 28 म्हणजे 17 लीप इयर आहे याच्यामध्ये. ओके, 17 लीप त्याच्यातून वजा करायचे. हे परीक्षेत आलेलं गणित आहे भाऊ. आता इथं 1 आला, इथं 5 आले, 51 येतात. आता ह्या 17ची दुप्पट याच्यामध्ये ॲड करायची. 17 2 34. इथे प्लस करायची. इथे 5 आहे, इथे 8 आहे, 85 आले. आता हे 85 7च्या पाड्यानं कट करत जायचं. 7 10 70 किंवा असे घ्या ना तुम्ही. 7 1 7 उरला 1 झाले 15. 7 2 14 उरला 1. फक्त इथं 1च येतं, 1 उरतो. हा जो रिमेन 1 आहे ते म्हणजे शुक्रवार नंतर शनिवार येतो. शनिवार तुमचं राईट आन्सर असेल तरच अगदी राईट आहे. शनिवार 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 खूप इझी आहे. आणि व्हिज्युअली सुद्धा तुम्ही काढू शकता. टिक 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 करत सुद्धा तुम्ही त्याचं आन्सर काढू शकता, कारण की 3 स्टेप नाही, फटाफट फटाफट. ओके, आता याच्यामध्ये बरेचसे पुस्तकामध्ये प्रत्येकाचा कोड दिलेला आहे, परंतु प्रत्येकाचा कोड न देता आपल्याला नॅचरली कोड घ्यायचा आहे. सोमवार पहिला दिवस असतो म्हणून 1, मंगळवार 2, बुधवार 3, गुरुवार असं करत करत आपण मंगळवार पण आलो. 2 म्हणजे मंगळवार ना रे. ओके, 3 म्हणजेच मग मंगळवार नंतर 3, बुधवार गुरुवार शुक्रवार, शुक्रवार पण आलो आणि लगेच 1 म्हणजे शनिवार आला. स्टेप बाय स्टेप जायचं, फटाफट आन्सर काढायचे. कोड तुम्हाला इथे कुठे कोड ठेवण्याची माहिती ठेवण्याची गरज पडत नाही मित्रांनो. ओके, शनिवार 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 शनिवार. सॅटर्डे इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. अगदी राईट आहे, सॅटर्डे. ओके, बी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 9. ओके, फास्ट आन्सर, फास्ट. माझ्यापेक्षा अगदी स्पीडनं तुम्ही काढा. नोव्हेंबरमध्ये आहे 7 3 21. 7 28 जास्त होतं. 7 3 21 म्हणजे इथं 5चा कोड आला. आता जानेवारीपासून तो नोव्हेंबरपर्यंत जायचं आहे. जानेवारी, फेब्रुवारीमध्ये इकडे बघायचं, लीप इयर आहे म्हणून 1 घ्यायचं. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट. जुलै ऑगस्ट 31 31 असतात म्हणून 3 3. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे हे 5. ओके, एवढे मोठे आपल्या पुढे आहे. आता कट करायचे. 5 हे बघा, 5 आणि 2 किती? 7 झाले कट. देन 2 आणि 3 5 आणि 2 7 झाले कट. 3 आणि 3 6 आणि 1 7 झाले कट. 3 आणि 3 6 आणि याच्यातला 1 झाला कट म्हणजे 2 उरले. 2 उरले म्हणजे मंगळवार. येस. आता 2008 20 आणि 8 इथं 4ची पट वजा करायची. 4 पंचे 20 म्हणजे 20 वजा झाले म्हणजे याला काहीच महत्त्व नाही, म्हणून याला 20 दिसला की कॅन्सलच करायचा. इथले काय काय कॅन्सल करायचे ते तुम्हाला सांगतो. इथे जर समजा या ठिकाणी 20च्या जागेवर 4 आला तर कॅन्सल करायचा, 8 आला तर कॅन्सल करायचा, 12 आले तर कॅन्सल करायचे, 16 आले तर कॅन्सल करायचे आणि 20 आले तरी कॅन्सल करायचे. म्हणजे 20 दिसला की कॅन्सलच करायचा. ह्या 8च्या पुढे 0 7 घ्यायचं, 1 न कमी करायचं. आता या 7 मध्ये किती लीप इयर आहे? 4 1 4, एकच लीप इयर आहे म्हणजे 1 लीप इयर आहे.
लीप इयर एकच आहे, म्हणून 1 वजा केला तर हे झाले 6. 6 आणि याचा 1च्या दुप्पट 2, 2 म्हटलं तिथं आले 4. ओके, 4 हे 7 पेक्षा लहान आहे म्हणून कट होणार नाही, म्हणून आपण मंगळवार आहे इथं, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि हा चौथा म्हणजे शनिवार. शनिवारच यायला पाहिजे मित्रांनो. यस, बुधवार. ओके 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 ओके. कसं काय इथे काही चुकलं का रे? चुकलं का इथे काही? संडे, वेनसडे थर्ड. येस, वेनसडे तुमच्याला आन्सर आलं. बघूया वेनसडे आहे का आता, कारण की माझ्याला चुकण्याची शक्यता आहे. मग आता येस, वेनसडेच येणार आहे, कारण की या ठिकाणी कुठेतरी काहीतरी गडबड झाली असेल, ते बघूया आपण काय झालं तर. 26 नोव्हेंबर. 26 नोव्हेंबर म्हणजे 7 × 21 म्हणजे या ठिकाणी सॉरी बुधवार फायनली आन्सर आहे, करून दाखवतो. या ठिकाणी जर बघितलं तर नोव्हेंबर आहे, इथे 7 × किती 21, 21 म्हणजे 5 झाले. आता जानेवारी, फेब्रुवारी, ओके 1, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरचे 5. मग या ठिकाणी 5 आणि हे 2 7 कट झाले. 3 आणि 3 6 आणि 1 7 कट झाला. नंतर 2 आणि 2 4 आणि 3 7 कट झाले. 3 आणि 2 5 म्हणजे इथं 2 म्हणजे 3 आणि 2 6 आणि 6 आणि 1 7 म्हणजे 2 म्हणजे मंगळवारपर्यंत आलो होता आपण. ओके, आता 2008 म्हणजे 20 आणि 0 7 घ्यावं लागेल आपल्याला. 20ला काही एक महत्त्व नाही, 4 5 20 म्हणजे 0 आलं. या ठिकाणी 7 मध्ये आपल्याला घ्यावं लागेल 4 1 4, एकच लीप इयर आहे. लीप इयर काय आहे? एकच आहे. ओके, मग या ठिकाणी जर बघितलं शेवटी जर तुम्ही 2 मायनस केले होते, यस असं काहीतरी असेल. ओके, या ठिकाणी जर घेतलं तर 6 आले, याच्या ठिकाणी 2 घेतले तर इथं मायनस नाही घेता प्लस करावं लागते 8, म्हणजे इथे 7 1 7 उरला 1. सॉरी, इथे वजा केलेलं होतं म्हणून 1 ने पुढे मंगळवारचं काय येतं? बुधवार येतं. बघा, तुम्ही लक्षात आणून गेलं म्हणून कळलं, नाही तर मग फास्टमध्ये इथं माझं चुकलेलं होतं, म्हणून इथं प्लस करावं लागतं, वजा करायचं नाही. सो बुधवार येतं राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके ओके, थँक्स सांगितल्याबद्दल थँक्स, कारण की बुधवार आलेला आहे. 10वा क्वेश्चन आपण घेऊया. सरळ रूप द्या. आता या ठिकाणचं सरळ रूप द्यायचं असेल तर कशा पद्धतीने काढायचं? या ठिकाणी आपल्याला प्लस 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 देण्यात आलेला आहे. तर जर आडवी प्लसची बेरीज असेल, प्लस असेल आणि त्याच्यात पॉईंटची बेरीज जर असेल तर आपल्याला काय करायचं? पॉईंट नंतरचे सर्व अंक सारखे करून घ्यायचे. ज्या पद्धतीनं पॉईंट नंतर 4 अंक आहे, सॉरी पॉईंट नंतर काय आहे? सारखे अंक, आणि याचा आन्सर फटाफट द्या. कशा पद्धतीने करा, उभी आडवी कशी बेरीज करा, पण तो राईट आन्सर तुम्ही देण्याचा प्रयत्न करा. मी पण तुम्हाला सपोर्ट करतो. इथे 4 अंक आहे, इथे सुद्धा 4 अंक आहे, इथे सुद्धा 4 अंक आहे, इथे सुद्धा 4 अंक आहे. निश्चितचपणे या ठिकाणी 4 अंक करण्यासाठी 0 0 द्यायचं आणि आता सगळ्यांची बेरीज करायची. आता बेरीज कशी करायची बघा. इकडे बेरीज करायची आणि इकडे लक्ष देत जायचं. इकडे बेरीज करायची आणि इकडे लक्ष देत जायचं. बघा कसं, 6 6 0 6 आणि 1 7, 7 आणि 4 11, 11 आणि 1 12, 2 आले. हातचा 1 इथं द्यायचा. 7 आणि 4 11, 1 आला. 6 6 आणि 1 7, 7 आणि 4 11 म्हणजे या ठिकाणी आला 1 1, इथे 1 झाला. 6 5 आणि 1 6, 6 आणि 6 12, 12 आणि 2 14, 14 आणि 14, 14चा 4, हातचा वाला 1 दिला इथं. 2 आणि 1 3 झाले 3, 3 आणि 8 11. ओके, 3 आणि 8 किती 11, 11 आणि 3 14, 14 आणि 3 17, 17 आणि 2 19. यस, 19 आला. हातचा किती दिला 4, 7 आणि 4 11, 11 आणि 4 15, 15 आणि 6 21, 2 इथं आले म्हणजे या ठिकाणी आता पॉईंट दिला. अरे सॉरी 19, 3 आणि 1 4, 4 आणि 7 11, 11 आणि 4 15, 15 आणि 6. बघा काय आन्सर येतं तर फास्ट
ओके. 6 इथे 2 शून्य आपल्याला वाढवावं लागेल. ओके. 6 0 7 7 4 11. ओके 11. 1 याला 6 6 6 12 12 2 14 14 14 14 14 म्हणजे 4. हाचा एक 3 3 आणि 8 11. यस 3 आणि 8 11. 11 आणि 3 14 14 आणि 3 17 17 आणि 2 19 17 आणि 2 19 1 4 4 आणि 7 11 11 आणि 4 15 15 आणि 8 हा घेतला नव्हता वाटते. 15 आणि 8 23 23 आणि 6 मग येतो 23 आणि 6 म्हणजे 29. ओके. मग पॉईंट दिला. मग इथं 29 म्हणजे 2 घेतला. यस इथं पॉईंट. 4 4 आणि 9 13 13 आणि 1 14 14 आणि 2 16 16 आणि 5 19 16 आणि 5 21. सो इथे 1 घेतला. ओके 1. तरी इथपर्यंत राईटच आहे. हे बघा 1 इथपर्यंत तर सगळ्यांचं सारखंच दिसून राहिलं. आत्ता फायनली तिथं माहीत होते, नंतरचं करण्याची पण गरज नाही. काय घेतलं होतं आपण 4 4 आणि 9 13 13 आणि 1 14 14 आणि 2 16 16 आणि 5 21 21. अच्छा 2 4 आणि 2 किती 6 6 आणि 1 किती 7 7 आणि 2 किती 9 9 9 आणि 1 किती 10 10 म्हणजे 0 0 10 म्हणजे 0. ओके 10 म्हणजे 0 म्हणजे डी तर नाहीच आहे. ओके 10 म्हणजे 0 1 6 6 आणि 2 8 8 आणि 3 11 11 आणि 1 किती 12 इकडे तर नाहीच आहे. 11 आणि 1 किती अरे यार. ओके बघा काय आला आन्सर. डी. डी नाही येणार रे, बी येणार आहे. 5 आणि किती 6 इथे काय आलेलं आहे. हे समजतं सर, परंतु तुम्हाला स्किल मी असं सांगतो की आडवा आहे तर आडवच पद्धतीने तुम्ही काढा. 5 आणि 1 6 6 आणि 2 8 8 आणि 3 11 11 आणि 1 12. ओके ओके ॲन्सर येणार आहे बी. बी ॲन्सर येतं कुठेतरी. ही तर जंपल झालेलं असेल 2 आणि 7 काहीतरी. बी ॲन्सर 11 आणि 1 12. यस इथं 12. यस 11 आणि किती झाला 12. हे इथं 12. यस मी काढला 12 पण तो लिहिला नाही. आता 12 म्हणजे 1 इथं आला. 1 आणि 9 10 10 आणि 4 14 14 14 आणि 1 पुन्हा इथं येतो म्हणजे इथं 14 येतं. ओके डायरेक्टली राईट आन्सर आलेला आहे बी. ओके बी इज द राईट आन्सर. बरोबर आहे सर तुमचं. बरोबर आलेलं होतं, माझं इथं लक्षात नाही आलं हे 2 इथं आहे म्हणून. ठीक आहे. म्हणजेच अशा पद्धतीची जर पॉईंटची बेरीज आली तर पॉईंट नंतर किती अंक आहे ते लक्षात घ्यायचं आणि आडवी बेरीज आहे तर आडवीच करण्याचं स्किल अवगत करा. 100% तुम्हाला सांगतो. याला उभी मांडणी करेपर्यंत त्याचं आन्सर निघून जातं. आता मी हळूहळू सांगितलं परंतु सुपरफास्ट स्पीडनं सुद्धा तुम्हाला काढता येतं. ओके 14201 9941 आणि हे आन्सर काढता काढता ऑप्शनकडे सुद्धा लक्ष द्यायचं. इथे 2 आलेले होते ना, इथे 2 आलेले होते म्हणजे समोरचं काही हे करायची पण गरज नव्हती. बी क्लिक करून टाकायचं. यस चला सेकंड फास्ट सुपर फास्ट कोणाचं निघते ते बघा. यस इथे 3 अंक आहे, इथे 4 अंक करा कारण इथे 4 अंक आहे, इथे 4 अंक आहे, इथे 4 अंक आहे आणि इथं 2 शून्य लावून द्या आणि बेरीज करा. फास्ट सुपर फास्ट. यस 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 5.02 114.8064 1234.1234 6214.8709 54.3560. ओके याचं वाचन करत असताना जर तुम्ही असं वाचन केलं, सपोज याचं जर असं वाचन केलं 1234.1234 तर हे रॉंग आहे. असं वाचन करायचं नाही. वाचन कसं करायचं, ही पूर्ण व्हॅल्यू वाचायची. कशी 1234 अशी पूर्ण व्हॅल्यू वाचायची आणि पॉईंट नंतरचे फक्त एक एक अंक वाचत असते. कसं की 1 2 3 4 बॅटरी लो. तिकडचं इकडे लाव. तो नाही रे, तो इकडे तिकडचं इकडे लाव ना.
ओके, येस फास्ट आन्सर, येस. ओके, अशा पद्धतीने तुम्ही केलं तर फास्ट आन्सर. आता सुपर फास्ट बघा कसं येतं. 0 9 9 आणि 4 13, 13 आणि 4 17. ओके 17 म्हणजे 7 आले. आजचा एक 7 7 7 आणि 3 10, 10 आणि 6 7 आणि 10 आणि 6 16 म्हणजे 16ची 6. इथे 6 6 6 आणि 7 13, 13 आणि 2 15, 15 15, 15 आणि 2 17, 1 4 8 आणि 4 12, 12 आणि 1 13, 13 आणि 8 21, 21 1.2 6 6 आणि 6 12, 12 आणि 4 16, 16 आणि 4 20, 20 आणि 5 25, 2 7 आणि 1 8, 8 आणि 3 11. ओके 11 आणि 1 12, 12 1 1 1 आणि 3, 3 आणि 2 5, 5 आणि 1 6 6. ओके आणि हे काय तर 6 आणि हा 6 आणि 1 हा 7 झाला. बघा किती स्पीडनं. 7 6 2 5 म्हणजे 7625. वाचन कसं करायचं तेही सांगतो. 7625 हे पूर्णतः वाचायचं, नंतर मात्र दशांश चिन्ह 1767 असं वाचायचं. जर तुम्ही असं वाचन केलं 7625.1767 तर ते रॉंग असतं. ते वाचन असं करावं लागतं 7625 पूर्णतः वाचन करायचं. 7625 दशांश चिन्ह किंवा .1767 इथे पूर्णतः वाचायचं. इथं एक एक अंक घेऊन वाचायचं असते पॉईंट नंतर. ओके 7625 7625 इथं आहे. ओके आणि या ठिकाणी सुद्धा 7625 आहे आणि 1767 म्हणजे 1767 हे आहे, म्हणून डी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. येस. नेक्स्ट फास्ट 12 सुपर फास्ट. एकदम फास्ट काढा, फास्ट, कारण हा क्लास आहे इथे प्रॅक्टिस करून घेतो. आणि सुपर 30मध्ये कितीही जर झालं तर तुम्हाला 30चे 30 क्वेश्चनचे आन्सर द्यायचंच आहे. ओके इथे बघा 4 अंक आहे, इथे 4 अंक करून टाकायचे, इथे 4 अंक करून टाकायचे, इथे 4 अंक करून टाकायचे, इथे सुद्धा 4 अंक करून टाकायचे आणि सुपर फास्ट आन्सर काढायचं. मी तुम्हाला काढून दाखवत नाही कारण तुम्हाला ते काढायचं आहे, नाहीतर मी मोडत मोडत जाईल ते. यस सुपर फास्ट. प्लीज गिव्ह मी द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. सरळ रूप द्यायचं आहे. 12वा क्वेश्चन आहे. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ऑल ऑफ अस. ओके आडवी पॉईंटची बेरीज आहे म्हणून आडवंच ते कंप्लीट करा. फटाफट फटाफट एक 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 कट 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 करून हे करायचं. याच्यामुळे असं होतं की आपल्याला एकही अंक लिहिण्याची गरज नाही, त्याला उभी मांडणी करण्याची गरज नाही आणि आडवी मांडणी करण्याची गरज नाही. नाहीतर आडवी मांडणी करेपर्यंत आपलं ते इथं भलतंच राहतं ना, आपण लिहितो भलतंच. सो जसं आडवं आहे त्याच पद्धतीने आडव्याच पद्धतीने हे करा. फक्त पॉईंटची पोझिशन सारखी करून घ्या आणि कट 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 आणि हातचा देत 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 त्याच्यावाले आन्सर तुम्ही काढायचं आहे. ओके यस. बघा किती स्पीडनं काढलं योगितानं. स्पीडनं काढलं. योगिता स्पष्टता सांगेल की जसं मी सांगितलं तशा पद्धतीने काढलेलं आहे बघितल्याबरोबर. ओके कारण की बघा 0 2 0 0 0 म्हणजे 2 आले. 4 10 10 18 18 न 8 18 न 8 24 होतं. 24 24 न 2 28 होते. 2 7 आणि 8 8 8 8 8. ओके 8. यस म्हणजे हे 2 तर कॅन्सलच झाले नाही वाटते. 8 8 2 म्हणजे इथंच आहे फक्त ए आणि डीवर. ए आणि डीवरच आहे. ओके देन 8 8 झाला. 8 8 आणि 7 14 14 न 8 22 22 न 8 30. इथं 30 आला म्हणजे 0 दिला. ओके इथं आला आता 3. 4 आणि 3 7 7 आणि 2 9 9 9 आणि 4 13 13 आणि 9 22 म्हणजे इथं आले 2. 22 2 9 9 आणि 6 15 15 आणि 9 24 24 ने 1 किती 25 25चा 5. इथं आले 2 2 आणि 1 3 3 4 4 आले आणि देन 4च आले फक्त. हा 6 घेतला, हा 9 घेतला आणि हा 1 घेतला कारण उरला होता. हे झाले 16. झालं रे आन्सर सुपरफास्टने.
सुपर फास्ट आन्सर येतं. म्हणजे आन्सर आला 16,452.0882. येस 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 येस. म्हणजेच आन्सर येतं ए इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. एवढी स्पीड आहे, लिहेपर्यंत तुम्ही हे जर स्किल वापरलं तर तुम्हाला आन्सर विदिन सम सेकंदमध्ये क्लिअर हे होतं. आणि अशा पद्धतीचे क्वेश्चन्स देण्यामागचं कारण एवढंच आहे, आपल्याला ते येतं. याच्यामध्ये काय गोष्टी लक्षात घेतात, ते कॉन्सन्ट्रेशन आहे का या मुलामध्ये, हा स्थिर राहतो का, हा टाईम मॅनेज करतो का. इथे किती सारा टाईम मॅनेज होतो. जर तुम्ही हे उभं लिहिलं तर निश्चितचपणे तुम्हाचा टाईम हा भरपूर जाणार आहे. त्याच्यामध्ये 2-3 क्वेश्चन हे खाऊन घेतं हे गणित, सोपं जरी असलं तरी. म्हणून त्याला होरिझॉन्टल आहे तर होरिझॉन्टल सॉल्व करा. ओके, दॅट्स इट, क्लिअर. ए इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके, 2 संख्याचा मसावी 11 आहे त्या आणि त्यांचा लसावी 693 आहे. जर एक संख्या 77 असेल तर दुसरी संख्या काढा. बघा काय होत असते की पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी असते. हे एक प्रकारे सूत्र आहे, परंतु या सूत्राचा आपण काही एक वापर करू नाही. पहिली संख्या दुसरी संख्या, या ठिकाणी मसावी देण्यात आलेला 11 सो 11 गुणिले लसावी देण्यात आलेला 693. ओके, बरोबर एक संख्या याच्यातली कुठली एक संख्या, इथं 77 घ्या आणि इथे एक्स घ्या. म्हणजे 77x = 11 गुणिला 693 असं केलं. काही मुलं काय करतात, इथं गुणाकार करतात आणि गुणाकार केल्याने आपल्याच पायावर दगड टाकतात, कारण याचा गुणाकार करायलाच वेळ लागतो. तसं करायचं नाही. हा इथं ह्या 77x मध्ये इथं गुणाकारात चिन्ह असते, याला कट करायचा आणि इथे भागिले 77 करायचं. 11 × 11 असा आडवा भाग द्यायचा. 11 × 11 11 7 77. निश्चितचपणे 100% भागत जात असतो. सो 7 × 7 7 × 9 = 63. 7 × 9 = 63. 69 मधून 63 गेले, उरले 6. इथं लावले पुन्हा 63 झाले, 7 × 9 = 63. म्हणजे 99 हे आन्सर आलं. व्हिज्युअली कसं काढायचं बघितल्याबरोबर 11 × 11 11 7 77 7 × 7 7 × 9 = 63, उरले 6 7 × 9 = 63. म्हणजेच दुसरी संख्या ही 99 आहे. ओके, हे करण्याची गरज नाही. फक्त आपल्याला काय करावं लागेल, फक्त आपल्याला एक मसावी किंवा लसावी कुठल्या तरी एकाने भागावं लागेल. 11 × 11 11 7 77 7 × 7 7 × 9 = 63, उरले 6 आणि 7 × 9 = 63. म्हणजे ही दुसरी संख्या झाली. ए इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. येस. ओके, सेकंड क्वेश्चन. 2 संख्याचा मसावी 8 आहे आणि त्यांचा लसावी 240 आहे. जर एक संख्या 48 असेल तर दुसरी संख्या आपल्याला काढायची आहे. सुपरफास्ट स्पीडनं तुम्ही आन्सर काढायचा आहे. माझ्यापेक्षा स्पीडनं तुम्ही काढा. 8 × 8 8 × 48 6 × 6 6 × 24 म्हणजे 40. 40 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. येस, सुपरफास्ट सुपरफास्ट. आणि बघितल्याबरोबर 8 × 8 8 × 48 6 6 × 24 म्हणजे 40. फटाफट आन्सर येतं. पेन उचलण्याची सुद्धा गरज राहणार नाही, व्हिज्युअली सुद्धा आन्सर येतं. ओके, येस, 40 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. येस, 40. 15वा क्वेश्चन घ्या. 2 संख्याचा मसावी 12 आहे आणि त्यांचा लसावी 396 असेल. जर एक संख्या 36 असेल तर दुसरी संख्या काढा. खूप इझी आहे मित्रांनो. 12 × 12 12 × 36. ओके, बघा ह्युजली बघा 12 × 12 12 × किती 36. 3 × 3 3 × 3 3 × 3 9 आणि 3 2 6 132 ही दुसरी संख्या आहे. ओके, सो ए इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. लगेच द्या, ए इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. येस, 132 तुम्ही राईट आन्सर दिलेलं आहे. ओके, 15वा क्वेश्चन. सरळ व्याजामध्ये गुंतवणूक केल्यास. आता काय असतं, सरळ व्याज किंवा चक्रवाढ व्याज असे व्याजाचे 2 प्रकार आहेत. जर सरळ व्याज असेल तर सामान्य लोकांसाठी सरळ व्याज हे परवडतं, परंतु चक्रवाढ व्याज जर असेल तर समजून चला की आपलं तर आपण फिटलोच. म्हणून गणित फक्त सरळ व्याजाचं आहे. सरळ व्याजामध्ये गुंतवणूक केल्यास एक रक्कम 12 वर्षामध्ये दुप्पट होते. किती वर्षामध्ये? कुठलीही रक्कम असो, 10,000 असो, 20,000 असो, 20 लाख असो, 20 कोटी असो, 20 अब्ज असो, ती 12 वर्षामध्ये दुप्पट होते. गुंतवणुकीवरील अंदाजे व्याजदर काय असेल? कितीक रुपये तुम्ही बँकेमध्ये न्या, 12 वर्षामध्ये जर तुम्हाला दुप्पट करायचे असेल तर व्याजदर त्याच्यावर तेवढाच पाहिजे. ओके, तर मग दुप्पट हा शब्द आहे की नाही रे, दुप्पट म्हणजे 100 घ्यायचे. या ठिकाणी दुप्पट हा शब्द जर असेल, दुप्पट जर करा, किती वर्षामध्ये करा.
दुप्पट जर करायचं असेल तर दुप्पट म्हणजे इथे 100 घ्यायचे बस. आणि 100 भागिले 12 हे कॅल्क्युलेशन करा. 12 1 12, 12 8 96, 12 8 96. 100 मधून 96 गेले, उरतात किती 4. 4चे करायचे 40, इथं द्यायचा पॉईंट. पुन्हा 12 भाग द्यायचा. 12 3 किती 36. 40 मधून 36 गेले, पूर्ण उरतात 4. मग 4चे 40 म्हणजे 8.3 8.3 8.3 8.3 असं निघत राहतं. सो 8.33 किंवा 100 भागिले 12 तुम्ही कोणत्याही पद्धतीने करा 8.333333 असं येतं. सो ॲन्सर येतं 8.33%. जर तुम्ही व्याजदर लावला तर कितीही रक्कम असली तर ती 12 वर्षामध्ये दुप्पटच होणार आहे. ओके, सो डी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. यस. सेकंड क्वेश्चन 17वा. सरळ व्याजामध्ये गुंतवणूक केल्यास एक रक्कम 15 वर्षामध्ये दुप्पट होते. गुंतवणुकीवरील अंदाजे व्याजदर काय असेल? अंदाजे व्याजदर काय असेल? अप्रॉक्सिमेटली रेट ऑफ इंटरेस्ट काय असेल असं विचारण्यात आलेलं आहे. खूप इच्छा आहे मित्रांनो. सरळ व्याजामध्ये गुंतवणूक केल्यास, सरळ व्याजामध्ये जर तुम्ही डिपॉझिट करत असाल, गुंतवणूक करत असाल तर कुठलीही रक्कम घ्या. 15 वर्षामध्ये जर दुप्पट करायची असेल तर तुम्हाला अंदाजे व्याजदर काय अपेक्षित आहे? सो याच्यामध्ये आपल्याला हे जनरली कामात पडतं. दुप्पट म्हणजे इथं 100 घ्यायचे. ओके, करा कॅल्क्युलेशन. 100 भागिले 15, 15 15 15 30 15 30 45 15 60 15 75 15 सकम 90 15 7 500 15 सकम 90 6 पॉईंट काहीतरी येतं. म्हणून ऑप्शन नंबर 1 आणि बी कॅन्सल झालं. ओके, आणि सी कॅन्सल झालं. डायरेक्टली आपलं डी कॅन्सल झाला. सी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. काहीच करायची गरज नाही. 15 सकम 90 उरले किती 10. 10चे झाले 100. पुन्हा 15 सकम 90, पुन्हा 10 उरतात, पुन्हा झाले असे 6.6666 असं निघतच राहते. परंतु याच्या जर पॉईंट नंतर तिसरा जर पॉईंट नंतरचा दुसरा जर अंक 5 पेक्षा जास्त जर असेल तर तो करायचा असतो 6.67 असं होतं. ह्या 6चे काय हे तर सगळे कट होतात. ह्या 6चा 1ने वाढवून द्यायचा. जर या ठिकाणी पॉईंट नंतरचा दुसरा अंक हा जर 5 किंवा 5 पेक्षा मोठा असेल तर तो 1ने वाढवून द्यायचा. म्हणून 6.67% असं राईट अँड ब्राईट आन्सर येतं. सी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. यस. ओके ओके यस. सरळ व्याजामध्ये गुंतवणूक केल्यास एक रक्कम 6 वर्षामध्ये दुप्पट होते. गुंतवणुकीवरील व्याजच अंदाजे व्याजदर किती? फास्ट सुपर फास्ट आन्सर काढा. जर तुम्ही सरळ व्याजाने काही पैसे जर डिपॉझिट करायला गेला बँकेमध्ये किंवा कुठे, जर तुम्हाला 6 वर्षामध्ये जर ते दुप्पट करून घ्यायचे असेल तर नेमका व्याजदर तुम्हाला किती अपेक्षित आहे असा क्वेश्चन आहे. खूप इझी आहे. दुप्पट हा शब्द जर असेल त्याच्या डोक्यावर 100 टाका. झालं. 6 1 6 6 1 6. 100 मधून 6 गेले, 10 मधून 6 गेले, उरले 4 झाले 40. ओके, 6 6 36. 40 मधून 36 गेले, उरले 4. पुन्हा 40 होतात, पुन्हा 40 होतात, पुन्हा 40 होतात. म्हणजेच 6 6 36 6 6 36 6 6 36 असे 16.666666 असे निघतच राहील. म्हणून हा जो सेकंड जो आहे पॉईंट नंतर दुसरा जो अंक आहे तो 5 किंवा 5 पेक्षा जर जास्त असला तर इकडचे कट करायचे आणि याला 1ने वाढवून द्यायचा. 16.67% असं राईट आन्सर येतं. 16.67% व्याजदर असेल तर तुमच्याकडे किती काही रक्कम असू द्या ती 6 वर्षामध्ये दुप्पटच होणार आहे. येस. सो सी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. येस येस. देन 19वा क्वेश्चन. 8च्या पहिल्या 2 गुणितांची सरासरी किती? गुणित म्हणजे काय? एक गोष्ट लक्षात ठेवायची. सरासरी तुम्हाला माहित आहे. सरासरी म्हणजे ॲव्हरेज. AVERAGE ॲव्हरेज. ॲव्हरेज म्हणजे सरासरी होतं. सरासरीसाठी 8च्या पहिल्या 2 गुणितांची सरासरी काय? गुणित म्हणजे मल्टिपल. मल्टिपल म्हणजे पाढे. म्हणजेच काय? पाढे होय हे पाढे. 8चा पाढा म्हणायचा 2 पर्यंत. 8 1 8 8 2 16. बस प्लस करायचे. आणि किती अंक आहे फक्त 2 गुणित म्हणते तर भागिले 2 म्हणायचं. भागिले 2 झालं आन्सर. 18 किती रे? 24. 24 भागिले 2 म्हणजेच आले 12. खूप इजी आहे ना रे. 8 1 8 8 2 16. जर 3 गुणित म्हटले असते तर 8 1 8 8 2 16 8 3 24. 8 अधिक 16 अधिक 24 भागिले 3 म्हटलं असतं. ओके, मात्र इथं 2 गुणित म्हटले तर 8 1 8 8 2 16 असा पाडा लिहायचा. 8 1 8 8 2 16.
झालं आणि याला भागीला 2 म्हणायचं. इथं 24 भागीला 2 म्हणजे झाले 12. 12 ही त्याची काय झाली सरासरी. सरासरीमध्ये हे 2च का घेतले भागीला, कारण ह्या 2 संख्या आलेल्या आहे म्हणून. ओके यस 2च ॲन्सर येतं, म्हणजेच ए ॲन्सर येतं 12. चला 20वा क्वेश्चन सांगा फटाफट. 6च्या पहिल्या 2 गुणितांचे यस 6च्या पहिल्या 2 गुणितांची सरासरी आहे. काय सरासरी आहे, काय ॲव्हरेज आहे, हा फक्त शब्दशः अर्थ लक्षात घ्या. गुणितांची जर सरासरी काढायची असेल तर गुणिते म्हणजे पाडी आहे, बस एवढंच फक्त लक्षात ठेवायचं. ओके दॅट्स इट क्लिअर. 2 6 अधिक साइन 2 किती 12 भागिले 2 म्हणजे 18 भागिले 2 म्हणजेच किती आले 9. 9 ही सरासरी आहे. बी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. मयुरीनस, शबानाने, विद्या, अनु, प्रिया, एस पूनम, सारिका, राजेश, वर्ष, प्रणाली, प्रीती, अहाना, सुमित. ओके बरेच जण क्लासला जोडलेले आहे म्हणून बी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. यस ओके. 21वा क्वेश्चन. 7च्या पहिल्या 3 गुणितांची सरासरी आहे. 7च्या पहिल्या 3 गुणितांची सरासरी आहे. 3 गुणितांची सरासरी आलेली आहे. आता खूप इजी आहे रे. 7 7 1 7 7 2 किती 14 7 3 किती 21. ओके भागिले किती 3. 3 गुणितांची म्हटलं तर 3. ओके इथे काय आले 17 4 21 21 ने 21 42. ओके 7 14 7 21 21 ने 21 42 भागिले किती 3. 3 1 3 3 1 3 उरला 1 झाले 12. 3 चूक किती 12. 14 आन्सर आला का तुमचं आलं. यस बी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. बी हे राईट आन्सर तुम्ही आणलेलं आहे. व्हिज्युअली सुद्धा काढू शकता. व्हिज्युअली जर काढलं तर 7 1 7 7 2 14 म्हणजे 21 7 3 21 म्हणजे 42 झालं. 42 भागिले 3 म्हणजेच 14 3 42 असे म्हणू शकता तुम्ही. ओके 14 3 42. दॅट्स इट क्लिअर. बी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. यस देन ओके 22वा क्वेश्चन आहे. जरी झालेलं असेल तरी सुद्धा प्रॅक्टिस म्हणून मला हे घ्यायचं आहे, कारण की एक टेस्ट ही 100 मार्काची मी घेऊन येणार आहोत. आता 10 मार्काच्या टेस्ट किंवा 10 मार्काच्या 10 टेस्ट किंवा एकच टेस्ट 100 मार्काची मी सुपर 30वर चालवणार आहोत. निर्देश आहे खालील शब्दांची इंग्रजी शब्दकोशानुसार मांडणी करा. इंग्रजी डिक्शनरीनुसार मांडणी करायचं आहे. जसं दिसते हे सोपं तसं नाही. याच्यामध्ये एक जरी इकडे तिकडे झाला तरी सुद्धा ते चुकण्याची दाट शक्यता आहे. अशासाठी इंग्रजी डिक्शनरीनुसार आपल्याला ते काय करायचे मांडणी करायची. इंग्रजी डिक्शनरी कशी असतं ए बी पासून तर झेडपर्यंत असतं. नंतर इथं पुन्हा ए असतं, पुन्हा बी असतं. इथं बघा पुन्हा ए सगळ्याला ए असतं म्हणजेच इथं नंतर ए बी असं असतं. म्हणजे ती मांडणी जरा वेगळी असते. ओके आता या ठिकाणी प्रोटीन प्रॉब्लेम प्रोव्हर्ब प्रॉपर्टी आणि प्रोजेक्ट काय येणार आहे याचं आन्सर. ओके सो इथे सुरुवातीचे ते कट करायचे. पी 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 कट. आर 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 कट. ओ ओ ओ ओ ओ ओ ओ कट. आता TIN प्रॉब्लेम वर्ब प्रॉपर्टी जे इथे आलेला आहे जे, इथे आलेला आहे पी, इथे आलेला आहे फी, इथे आलेला आहे बी, इथे आलेला आहे टी. आता ABCD नुसार पहिला कोणता येतो. ABCD नुसार हा येतो पहिला. हा येतो पहिला. यस बी. ABCDEFGHIJK IJ म्हणजे हा प्रोजेक्ट दुसरा. जे KLMNOP पी हा तिसरा पी. QRST चौथा. STUV हा पाचवा. म्हणजे बघा पहिल्या ह्याच्यामध्ये हा येणार आहे, दुसऱ्या ह्याच्यामध्ये जे येणार आहे, तिसऱ्या ह्याच्यामध्ये पी येणार आहे. ओके चौथ्या ह्याच्यामध्ये टी येणार आहे आणि पाचव्या ह्याच्यामध्ये फी येणार आहे. म्हणजेच ॲन्सर काय येतं. ॲन्सर येतं इथे सरळ सरळ 2 बघा. ओके कॉमा 1 मध्ये आलेला आहे तो. नंतर येतं 5 आला कॉमा. 3 नंबरमध्ये काय येतं 4 आला कॉमा. नंतर 4 मध्ये काय येतं 1 आला कॉमा. आणि देन उरलेला कोणता आहे तर लास्ट 5 वाला म्हणजे 3. म्हणजे हा झाला 3. 2 5 4 1 3 2 5 4 1 3 2 5 4 1 3 2 5 4 1 3 2 5 4 1 3. सी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. यस सेकंड क्वेश्चन. निर्देश आहे खालील शब्दांची इंग्रजी शब्दकोशानुसार मांडणी करायची आहे. इट्स व्हेरी इजी टू फाइंड आउट. ओके आता आर 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 याचा काही एक मतलब नाही.
ई ई ई ई ई याचे काही मतलब नाही, पी 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 याचे काही मतलब नाही. त्याच्यानंतर आता महत्त्वाचं आहे या ठिकाणी ओ ओ टी, नंतर हा ई, नंतर यू आणि पुन्हा ओ. जर रिपीट असले ओ ओ तर पुन्हा याच्यातला आय घ्या, आय घेतला, याच्यातला ओके ओके याच्यातला आर घ्या, आर, बाकीचं काही घ्यायची गरज नाही. ओके, अशा पद्धतीने आपल्या काळाचं आहे ए बी सी डी ई. ई हा झाला पहिला, पहिला म्हणजे आला 3. ओके, ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ ओ ओ. ओ हा पण आहे आणि हा पण आहे, ओ ओ ओ ओ ओ. नंतर मग त्याच्यातला ओवर आपण स्टॉप झालो आणि इथं आय आधी येणार आहे म्हणून हा झाला दुसरा, दुसरा हा 1 मध्ये आहे म्हणून आपण 1 घेतला. ओके, नंतर लगेच हा तिसऱ्यामध्ये जातो, तिसरा हा 5 मध्ये आहे म्हणून 5 घेतला, 3 1 5. म्हणजे हे संपले. आता उरला फक्त टी आणि यू. ओ पी क्यू आर एस टी 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 म्हणजे हा 14, 14 म्हणजे 2 घेतला आपण, आणि पी क्यू आर एस टी यू, टी नंतर लगेच सी येतो म्हणजे हा 5वा, 5वा म्हणजे 4 मध्ये आहे म्हणून आपण 4 घेतला. 3 1 5 2 4, 3 1 5 2 4, 3 1 5 2 4. कॉन्सन्ट्रेशनचं स्किल आहे. कॉन्सन्ट्रेशन तुमचं जेवढं जास्त असलं तेवढं तुम्ही स्पीडमध्ये आन्सर काढू शकता. ओके, 3 1 5 2 4, 3 1 5 2 4, 3 1 5 2 4, 3 1 5 2 4, 3 1 5 2 4, 3 1 5 2 4 म्हणजे पहिल्यामध्ये आहे. येस, 24वा आन्सर द्या. फास्ट फास्ट 24वा आन्सर फास्टमध्ये द्यायचा आहे. येस, सी आर ई क्रिडेन्शियल, क्रीड, क्रीज हे काही लक्षात नाही घ्यायचं. जर शब्दकोशानुसार मांडणी जर असेल तर त्याचं स्पेलिंग विलिंग काही लक्षात घ्यायचं नाही. सुरुवाती मला बघायचं. सी 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 कॅन्सल, आर 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 कॅन्सल, ई ई ई कॅन्सल, इथे आहे डी डी, इथे आहे ई ई, इथे आहे ए ए, इथे आहे एम एम आणि इथे आहे डी. ओके, जे 2 सारखे असले त्याच्या पुढचा घ्यायचा, ई पण घेतला, इथे आय आहे. आता तुम्ही सॉल्व करू शकता. येस, अगदी सॉल्व करू शकता आता तुम्ही. ए आहे इथं 1 नंबरवर आहे म्हणजे 3 आन्सर आलं. अशाच पद्धतीने तुम्ही सॉल्व तिकडे पण करायचं आहे. ए बी सी डी ई, ई आहे 2 म्हणजे इथं 2 आहे म्हणून तिकडे पण 2च आहे, 2. ई एफ जी एच, सॉरी हां, ए बी सी डी आहे इथं, सॉरी हां, हा येणार नाही. येस, ए बी सी डी 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 घ्यावं लागेल, डी घ्यावं लागेल. या ठिकाणी आपण कॅन्सल करू, 3 कॉमा ए बी सी डी, डी इथे आहे, डी इथे आहे, परंतु पुन्हा ईचं आपण इथे हे करायचं, शब्दकोशानुसार मांडणी करायची आहे. ए बी सी डी ई, ई म्हटलं तर हा 2 नंबरवर येणार म्हणून 1 येणार, 1 नंतर मग हा 3 नंबरवर येणार म्हणजे हा 5 नंबर घ्यावा लागेल आपल्याला. ओके, डी संपला. ए बी सी डी नंतर ई घ्यावं लागेल, हा 4 नंबरवर येणार म्हणजे 2 नंबर घ्यावा लागेल आपल्याला. ओके, उरला काय तर एम उरलेला आहे, एम हा 5 नंबरवर म्हणजे हा 4 घ्यावा लागेल आपल्याला इथं. 3 1 5 2 4, पुन्हा 3 1 5 2 4. ओके, यस, 3 1 5 2 4 असं राईट आन्सर आहे. 3 1 5 2 4. यस, डी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 25वा क्वेश्चन बघा. इट्स व्हेरी इझी. जर नारंगीला लाल म्हटले, लालला पिवळा म्हटले, पिवळ्याला गुलाबी म्हटले, गुलाबीला निळा म्हटले, निळ्याला गडद जांभळा म्हटले, जांभळ्याला गडद जांभळ्याला जांभळा म्हटले, तर केळ्याचा रंग कोणता? ओके, नारंगी इज इक्वल टू लाल, सॉरी इथे बघा तुम्हाला काय करायचं आहे. तर केळ्याचा रंग कोणता, तर या ठिकाणी तुम्ही आन्सर देणार पण फास्टपैकी. आता या ठिकाणी काय करायचं, एवढं सारं वाचत बसायचं नाही. याच्यामध्ये बघायचं शेवटी केळ्याचा रंग कोणता, इथे कन्फर्म करायचं आपण केळ्याचा रंग कोणता असतो. इथे असं काही कन्फ्युजनचं दिलेलं असतं की ते आपल्याला जनरल नॉलेजशी रिलेटेड असतं. केळ्याचा रंग काही जणांनी जर हिरवा म्हटला तर मात्र चुकते. बरं झालं इथं हिरवा नाही आहे दिलेला. ओके, केळ्याचा रंग हा पिवळाच असतो म्हणून इथं केळ्याचा रंग कोणता, तर आन्सर येतं पिवळा. पिवळा आणि डायरेक्टली थेट याच्याकडे लक्ष द्यायचं. पिवळा कुठं आहे ते शोधायचं. पिवळा इथं आहे, इथे पिवळा आहे, इथे पिवळा आहे, इथे पिवळा आहे, परंतु पिवळ्याला काय म्हटलं, पिवळ्याला काय म्हटलं तर गुलाबी. डायरेक्टली आन्सर द्यायचा म्हणजे आपल्याला नॅनो सेकंद तरी वाचतं त्याच्याने, बाकीचं वाचत नाही बसायचं. याचा आन्सर द्यायचा, शेवटच्याचा आन्सर आहे पिवळा. आणि पिवळ्याला काय म्हटलं ते बघायचं. पिवळ्याला म्हटलं गुलाबी, गुलाबी आन्सर झाला फायनल.
बाकीचं काहीच दुनियादारी वाचत बसायची नाही. कारण हा कशासाठी दिलेला असतो की आपण आपल्याला सवय असते, आपण लिहितो असं लिहितो नारिंगी नारिंगी, ओके, इज इक्वल टू इथून इथं जातो लाल लाल, इथून लाल नंतर पिवळा पिवळा, पिवळा नंतर असं जातो हां गुलाबी गुलाबी, गुलाबी नंतर निळा निळा, ओके, निळ्यानंतर गडद जांभळा जांभळा, आणि जांभळ्यानंतर गडद जांभळ्यानंतर जांभळा असं पाहतो. मग लक्षात घेतो केळ्याचा रंग पिवळा, पिवळ्याला म्हटलं गुलाबी, असं काहीतरी लिहित बसतो. तसं लिहायचं नाही. फायनली आन्सर कन्फर्म करायचं, केळ्याचा रंग पिवळा आहे आणि पिवळ्याला काय म्हटलं गुलाबी, गुलाबी आन्सर. ओके, असंच तुम्ही आन्सर द्या आणि फास्टपैकी आन्सर द्या. आता काही वाचायचं नाही, वाचायचंच नाही, कन्फर्म. जंगलाचा राजा कोण रे? माहिती आहे जंगलाचा राजा कोण? सिंह. सिंह. सिंहाला काय म्हटलं? सिंहाला म्हटलं कोल्हा. आन्सर येतो कोल्हा. ओके, काही वाचलं नाही, काहीच वाचलं नाही, आपण काहीच वाचायचं नाही, काहीच वाचायचं नाही आहे. ओके, जंगलाचा राजा कोण? सिंह. कन्फर्म आहे सिंह. सिंहाला काय म्हटलं? कोल्हा. कोल्हा म्हटलं म्हणून डायरेक्टली आन्सर ए फायनली केलं. यस, राईट आहे. क्वेश्चन नंबर 27. आता काहीच वाचायचं नाही. तुम्हाला माहिती आहे याला असं म्हटलं त्याला तसं म्हटलं अशा प्रकारचा क्वेश्चन येत असते परीक्षेमध्ये. आपण कपडे कशाने धुतो? आपण कपडे कशात ठेवतो? आपण कपडे कशात ठेवतो रे? कपाटात ठेवत असतो की नाही? ओके, कपाटातच ठेवतो आपण, हे तुम्हाला जनरली माहिती आहे. कपाट. कपाट. कपाटाला काय म्हटलं? टेबल. झालं फायनली आन्सर टेबल. टेबल टेबल टेबल. ओके, यस 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 यस. फॉक्स 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 फॉक्स. आता कपाटाला इंग्लिशमध्ये टाका बरं, काय होतं तर आन्सर जे आहे ना टेबल. ओके, कपाटाला टेबल म्हटलं. यस 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 यस. ओके, म्हणजे तुमचे जे नॅनो सेकंद इथं वाचवायचे. मित्रांनो तुम्हाला खरंच सांगतो 200 मार्क्सचा पेपर आहे. 200 मार्क्सचा पेपर आपल्याला 2 तासात सोडवायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी स्किल यूज करायचं आहे. जर तुम्ही स्किल यूज केलं तरच तुम्ही तो 2 तासाचा पेपर 1.5 तासातही सोडवू शकता. आणि मी तरी म्हणतो 1.5 तासातच सोडवेल. कारण TETचा पेपर माझ्या स्टुडंटनी फक्त 10 मिनिटात सोडवलेला आहे. मॅथमॅटिक्सचा. मॅथमॅटिक्सचा जो 30 मार्काचा जो सेशन होता तो सेशन माझ्या क्लासच्या स्टुडंटनी, म्हणजे माझ्या क्लासचे स्टुडंट वेगळे, माझे सबस्क्रायबर वेगळे आणि माझा व्हिडिओ पाहणारे माझे स्टुडंटच झाले. त्यांनी फक्त आणि फक्त तो 10 मिनिटामध्ये सोडवलेला आहे. रेकॉर्ड ब्रेक होतं ते 30 क्वेश्चन 10 मिनिटामध्ये सोडवणे. तसंच 200 मार्काचा 200 क्वेश्चन्स हे तुम्ही 1.5 तासात सोडवायला पाहिजे. आन्सर काय येतं तर टेबल. येस, 28वा क्वेश्चन वाचा आणि आन्सर द्या. सूचना आहे, अर्थपूर्ण परिच्छेद निर्माण करण्यासाठी खाली दिलेली PQRST अशी 5 वाक्य आहे. 5 वाक्य तुम्हाला दिलेली आहे. त्यानंतर त्या प्रश्नाची उत्तर द्यायची आहे. हे जंपल आहे, खालीवर आहेत, आपल्याला ते सरळ सरळ लावायचे असतात. त्यासाठी आपल्याला ते वाचायचं असतं. वाचताना सर्वप्रथम वाचायचं. कृष्णाने त्यांना त्यांचे डोळे बंद करायला सांगून जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत उघडू नये म्हणूनही सांगितले. एक प्रकारे याच्यामध्ये एक प्रसंग असतो. त्या प्रसंगाची सुरुवात होणारं एक वाक्य असतं आणि एंड होणारं सुद्धा एक वाक्य असतं. प्रसंगानुरूप ते लक्षात घ्या. एकदा असा शब्द दिसला की सरळ सरळ इथपर्यंत जायचं. एकदा कृष्ण आपल्या बालमित्रांसोबत गायी घेऊन घनदाट जंगलात गेला होता. म्हणजे पहिला झालं हे. त्याच्यानंतर घनदाट जंगलात गेल्यानंतर ओके, घनदाट जंगलात गेल्यानंतर मग बघाचं कृष्णाने त्याचे डोळे बंद करायला सांगितले. ते खेळण्यात एवढे गुंग होते की सगळे जे स्टेटमेंट आहे, सगळे जे विधान आहे, सगळे जे घटनेनुसार होणारे जे हे वाक्य आहेत ते सगळे माइंडमध्ये घ्यायचे. पहिला झालेला एकदा कृष्ण आपल्या बालमित्रासोबत गाई घेऊन घनदाट जंगलात गेलेला होता. कृष्ण आणि त्याचे मित्र गाई घेऊन घनदाट जंगलामध्ये गेले होते. तिथं काहीतरी झालं असेल. झालं काय की तिथले जे गेल्यानंतर त्याचे जे मित्र आहेत ते खेळण्यात एवढे गुंग होते की त्यांच्या सोबती जंगलात आग लागल्याची त्यांना लक्षातच आलं नाही. म्हणजेच 2 नंबरचं हे झालं. मग आग लक्षात आले नाही त्यावेळेस जसे त्याने डोळे उघडले तसेच त्यांना ते घाबरले आग बघून. म्हणून आग बघून ते सर्वजण घाबरले आणि त्यांनी मदतीसाठी कोणाला आवाज देणार? मग कृष्णाला. कृष्ण इकडे इकडे इकडे, म्हणजे 3रं झालं हे. मग कृष्ण येतो तिथं आणि त्या कृष्ण काय सांगणार की सर्वजण एकच काम करा की आपले आपले डोळे बंद करा. जर तुम्ही डोळे उघडे ठेवले तर निश्चितच पण तुम्ही जास्त घाबरणार. डोळे बंद करा. सगळेजण डोळे बंद करतात आणि जेव्हापर्यंत मी सांगणार नाही तेव्हापर्यंत उघडू नका असंही त्याने सांगितले. म्हणजे 4था प्रसंग हा झाला. म्हणजे 4थं हे झालं क्वेश्चन. आणि शेवटी सर्वजण डोळे उघडतात
सर्वांनी डोळे बंद केल्यानंतर कृष्ण ती आग सर्वच्या सर्व आपल्या याच्यामध्ये गिळून टाकतात, म्हणजे ती आग विझून गेली आणि सर्व मित्रांना अशा पद्धतीने सर्व मित्रांनी गायींना वाचवतात. पण इथं झाले 5. ओके, आपल्याला इथं 5वं वाक्य विचारलेलं आहे. 5वं वाक्य, पहिलं वाक्य विचारलं जाऊ शकतं, दुसरं वाक्य विचारलं जाऊ शकतं, तिसरं, चौथं, 5वं. ओके, 5वं वाक्य इथं विचारलेलं आहे. म्हणून 5वं वाक्य कोणतं आहे रे, तर सरळ सरळ आर येतं. सो आर इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके, आता हे तुमचं बरंचसं झालेलं आहे, तरी सुद्धा तुम्हाला सांगतो या ठिकाणी वेगळासा असा परिचय देणार आणि तो परिचय एखाद्या घटनेशी रिलेटेड असेल त्यावेळेस तुम्हाला तो एकदम बी कॉन्सन्ट्रेट वाचायचा असतो. त्याच्यामध्ये घटना एक दडलेली असते, ती घटना आपल्याला क्षणात लक्षात घ्यायची असते आणि एक 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 करत आपण ते जोडायचे असतात आणि लगेच खाली बघायचं. 5वं विचारलं, पहिलं विचारलं, दुसरं विचारलं, तिसरं विचारलं की चौथं विचारलं, लगेच 5वं विचारलं की 5व्याचं ॲन्सर द्यायचं जिथं असेल तिथे. ओके, राईट ॲन्सर आहे आर. देन सेकंड क्वेश्चन, 29वा क्वेश्चन आहे. सूचना परिच्छेद निर्माण करण्यासाठी एक परिच्छेद आहे, एक उतारा आहे, एक पॅरेग्राफ आहे. खालील दिलेली PQRST अशी 5 वाक्य त्यांची पुनर्रचना करायची आहे. खालीवर झालेली आहे, पुनर्रचना करायची आहे आणि उत्तर द्यायचे आहे. याच्यामध्ये कुठला प्रसंग आहे ते लक्षात घ्या, क्षणात लक्षात घ्यायचं आहे. लोकांचे संरक्षण करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने एका बोटाने गोवर्धन पर्वत उचलून धरला. ओके, उचलून धरला गोवर्धन पर्वत. त्यामुळे इंद्रदेव खूप रागावला आणि त्याने वृंदावनावर वादळ सोडले. आता पर्वत उचलून धरला म्हणून इंद्रदेव रागावले का हे अजून कन्फर्म नाही. इंद्रदेवाला त्याची चूक कळून चुकली आणि त्याने श्रीकृष्णाकडे माफी मागितली. अगदी नेमकं हे फायनलीच ॲन्सर असेल, फायनली येऊ शकतं ते जवळपास. वेळेवर पाऊस व्हावा यासाठी वृंदावनामधील जनता दरवर्षी इंद्रदेवाची पूजा करीत असे. असे हा शब्द आहे बघा, एकदा आणि असे हा जर शब्द एकदा जर सुरुवाती आला आणि असे हा शब्द जर एंडिंगला आला तर निश्चितचपणे ते पहिलंच वाक्य असतं. सो इथं आलं पहिलं वाक्य. वेळेवर पाऊस झाला पाहिजे, अर्थात वेळेवर पाऊस व्हावा यासाठी वृंदावनामधील जनता दरवर्षी इंद्रदेवाची पूजा करीत असे. पण झालं असं, पण एके वर्षी गोवर्धन पर्वताची पूजा करण्यास कृष्णाने त्या जनतेला सांगितलं. यावर्षी इंद्रदेवाची पूजा करू नका, गोवर्धन पर्वताची पूजा करा असं श्रीकृष्ण सुचवतात. म्हणजे हे झालं दुसरं वाक्य. ओके, त्याच्यानंतर असं सुचवल्यानंतर माझी पूजा करणार नाही, मी इंद्रदेव माझी पूजा करणार नाही सांगणारा कोण? कृष्ण. ओके, मग ते आपला राग कृष्णावर काढतात. अर्थात त्यामुळे इंद्रदेव खूप रागावला आणि त्याने वृंदावनावर वादळ सोडले. म्हणजे वृंदावनातली हे घटना आहे आणि इंद्रदेवानं ठरवलं का आता वादळ निर्माण करायचं आणि कुठे पाठवायचं का वृंदावनावर पाठवायचं. पाठवलं वादळ पाठवल्यानंतर ते श्रीकृष्णाला दिसतं आपल्या लोकांचं संरक्षण करायचं, त्या वादळामध्ये बरेचसे लोक मरेल म्हणून तोच गोवर्धन पर्वत आपल्या बोटावर श्रीकृष्ण उचलतात आणि ते वादळ तिथंच थांबते. म्हणजेच लोकांचे संरक्षण करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने एका बोटाने गोवर्धन पर्वत उचलून धरला. हे झालं चौथं वाक्य. हा पर्वत उचलून धरल्यानंतर ते वादळ तिथेच थांबलं आणि त्यावेळेस इंद्रदेवाला त्याची चूक कळली की खऱ्या अर्थानं माझी पूजा नव्हे तर गोवर्धन पर्वताचीच पूजा करायला पाहिजे. एवढं मोठं आलेलं वादळ हे कोणीच थांबवू शकत नव्हतं. ते थांबलं कशाच्या मार्फत तर त्या गोवर्धन पर्वतामुळे ते थांबलं आणि ते खऱ्या अर्थानं श्रीकृष्णामुळे थांबलं. म्हणून इंद्रदेवाला त्याची चूक कळून चुकली आणि त्याने मग कोणाकडे माफी मागितली? श्रीकृष्णाकडे माफी मागितली. म्हणून या ठिकाणी येणार आहे पाचवं वाक्य, लास्ट वाक्य आपल्याला विचारलेलं आहे. सो आर इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके, आर. यस 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 STQPR. लास्ट क्वेश्चन. सूचना आहे अर्थपूर्ण परिच्छेद निर्माण करण्यासाठी PQRST अशी 5 वाक्य दिलेली आहेत जे घटनानुरूप आहे आणि त्याची पुनर्रचना करायची आहे. खाली प्रश्नाची उत्तर द्यायची आहे. भगवान श्रीकृष्णाने सापाला वृंदावन सोडून जाण्यास सांगितले. साप आलेला असेल, वृंदावन सोडून जा बाबा, तू कशाला आला, तू विषारी आहेस, पुन्हा येऊ नको असे बजावले. अर्थात हे शेवटीच असेल. भगवान श्रीकृष्णाने सापासोबत लढण्याचे ठरवले. काहीतरी झालं असेल, सापासोबतच लढण्याचं श्रीकृष्णाने ठरवलेलं असेल. काय झालं ते बघूया. एकदा एक प्रचंड मोठा साप, एकदा असा शब्द आला रे आला की हे पहिलंच वाक्य असतं. एकदा एक प्रचंड मोठा साप यमुना नदीमध्ये येऊन बसला, राहू लागला. ओके,
त्याच्या उपस्थितीने राहू लागला म्हणजे उपस्थित झाला या यमुना नदीमध्ये, त्याच्या उपस्थितीने नदीचे पाणी काय झाले, विषारी बनले. दुसरं, आता नदीचं पाणी जर विषारी बनलं तर पक्षी मरणार, प्राणी मरणार, लोकसुद्धा मरून जाईल, कारण ते विषारी झालं. ओके, विषारी पाणी झालं, त्याच्यामुळे मग काय झालं की त्यांना काय सांगते, ह्या सापाला भगवान श्रीकृष्ण त्या सापाला सांगते की तू वृंदावन सोडून जा. कशाला आला त्या यमुना नदीमध्ये, बरेचसे लोक मरण पावत तुझ्या विषयामुळे, म्हणून सोडून जाण्यास सांगितले, आणि पुन्हा येऊ नको असे बजावले. ओके, या ठिकाणी आता लक्षात घ्या, या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आता भगवान श्रीकृष्णाने सापासोबत लढण्याचे ठरवले आणि साप लवकरच पराभूत झाला आणि भगवान श्रीकृष्णाने सापाला वृंदावन सोडून सांगितले, पुन्हा येऊ नको असे बजावले. इथं हे SQP याच्यामध्ये थोडंसं जंपल आहे. लास्टचं वाक्य कोणतं येतं हे महत्त्वाचं आहे. RTQSP, यस. काय झालं, या ठिकाणी त्याच्या उपस्थितीने नदीचे पाणी ज्यावेळेस विषारी बनते त्यावेळेस याला निघून जाण्यासाठी भगवान श्रीकृष्ण त्या सापासोबत लढतात, म्हणून हे झालं तिसरं वाक्य. तिसऱ्या वाक्यानंतर लढल्यानंतर एकतर एक जिंकणार साप, नाहीतर जिंकणार श्रीकृष्ण. झालं असं की साप हरला म्हणजे पराभूत झाला, आणि पराभूत झाल्यानंतर तो म्हणतो की तुला आम्ही मारलं नाही, तुझ्याशी लढलो पण तुला मारलं नाही, तू आता काय कर, वृंदावन सोडून जा आणि पुन्हा इकडे येऊ नको, असं ते बचावतात. ओके, मग हे झालं 5. असं राहणार आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण असं हे करतो, एखाद्याला जर कोणी चोरी करताना पकडलेलं असेल तर त्याला ठोकतात चांगले धरून, आणि त्याला मग शेवटी पोलीसच्या हवाले नाही करत, तर मग गावकरी काय म्हणतात की जाऊ दे रे, सोडून दे, हा गरीब आहे बिचारा, पोटासाठी काहीतरी त्यानं केलेली असेल चोरी, मग त्याला म्हणते की पुन्हा आता इकडे यायचं नाही. अशाच पद्धतीने हे 5वं आहे. सो 5वं वाक्य येतं P. सो A इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके, A इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन, म्हणजे P हे 5वं आहे. ओके मित्रांनो, अशा पद्धतीने आपण 1 पासून तर 30 पर्यंतचे सर्व क्वेश्चन सुपर 30 मध्ये लक्षात घेतले. सुपर 30 डे 1 सुद्धा संपला, सुपर 30 डे 2 सुद्धा संपला, सुपर 30 डे 5 पर्यंत आपण फक्त यूट्यूबवर घेणार आहोत. आफ्टर दॅट यूट्यूबवर जरी क्लास राहिला तरी सुद्धा त्याची लिंक हे आपल्याला ॲप्सला जोडल्या जाणार आहे, आणि जे क्लासचे विद्यार्थी आहेत त्या सर्व क्लासच्या विद्यार्थ्यांना ईमेल मागितल्या जाणार आहे, आणि त्या ईमेलवरून तुम्हालाच फक्त तो दिसेल, इतरांना तो दिसणार नाही. 6वा डे, 5 डेपर्यंत आपण यूट्यूबवर घेणार आहोत. 6वा डे हा तुम्हाला स्पेशली फक्त क्लासच्या स्टुडंटना दिसेल. सो सर्वांना विनंती आहे, जर का तुम्ही क्लास लावला नसेल तर निश्चितचपणे 7709117709119501 किंवा 8080756971. ओके, या 2 याच्यापैकी कॉल करा. पहिली बॅच आहे ऑल सब्जेक्टची, ऑल सब्जेक्ट्स, आणि दुसरी बॅच आहे फास्ट ट्रॅक. याची फी 6000 रुपये आहे, याची फी 50% आहे. 2 पैकी तुम्ही कोणतीही बॅच जर जॉईन केली तर निश्चितचपणे तुमचा इतर क्लासेसपेक्षा आपल्या क्लासेसमध्ये जास्तच फायदा होणार आहे. ओके, थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.